श्री राम। श्रीमद भागवताला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक अर्धा मिनिट शांतपणे डोळे मिटून बसायचं आणि मग कथेला आरंभ करायचा। शांतपणे अर्धा मिनिट डोळे मिटून बसायचं। श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। हरि ओम
वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर समर्थ गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथानंतया राघवाचा। शुका सारिथे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराकरुणबिम्बफलाधरोष्ठा। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नित्याप्रमाणे नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी असं ज्यांना खरंच प्रामाणिकपणानं वाटतं आणि त्याकरता त्याला आवडणारं वर्तन आपल्या जीवनामध्ये यावं याकरता जे प्रयत्नशील आहेत अशा धार्मिक सज्जनांना स्वतंत्र नमस्कार करतो। अधिकारी, साधक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेत। सगळ्यांच्या मोठेपणाबद्दल आदर व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। ज्याला असं वाटतं माझं जीवन नेहमी पवित्र राहावं, बाहेर कोणताही विचारांचा प्रवाह असू द्यात, माझ्यावरती योग्य त्याच गोष्टींचा प्रभाव पडावा, मी आतून खूप पक्क असावं, मी संतांना आवडावं, माझं जीवन समर्थ असावं असं ज्याला वाटतं त्यानं सातत्यानं असे जे लोक वागले त्यांचं चरित्र ऐकावं। एक मुद्दा लक्षात ठेवावा, प्रवाहाबरोबर फक्त मेलेला मासा वाहतो। जिवंत मासा प्रवाहात जरी असला तरी तो वाहून जात नाही, त्या प्रवाहाचा उपयोग करून घेतो आणि आतला हा जिवंतपणा जागृत करण्याचं काम संत करतात, जे शुकदेव राजाला सांगतायत आता। माझ्याकडनं असं घडलं तसं घडलं, तो मला शाप मिळाला, मला आता साप चावायला येणार आहे, हे प्रवाहात वाहून जाऊ नकोस, हे घडणारच होतं, तुझ्या पत्रिकेतच तसं होतं। शहाणी माणसं आपत्तीचा इष्टापत्तीमध्ये रूपांतर करून घेतात आणि स्वतःला शहाणी म्हणवणारी माणसं जी असतात ती चांगल्या गोष्टीला सुद्धा आपत्ती समजतात। म्हणून राजा फक्त ऐक, तुला काही करायचं काही नाही आहे, जे काय आदळआपट करायची ती मी करणार आहे, जे काय तुला सांगायचंय कथा उपकथांचा क्रम उपक्रम, कुठली कथा कशी, जस्ट लिसन, नॉट टू हिअर ओनली। हिअरिंग आणि लिसनिंग मध्ये फरक असतो। शांत बसून ऐक आणि आपलं आत्मसुख शोध। आणि शुकदेवांच्या मुखातून सगळ्यात प्रगल्भ दुसऱ्या स्कंधातला 9वा अध्याय आणि 11व्या स्कंधातले भगवंताच्या मुखात आलेले उद्धव गीतेचे अध्याय, हे अत्यंत मौल्यवान असं तत्वज्ञान आहे। बाकीचंही महत्वाचं आहेच आहे, पण शुकदेवांना स्वतःला काय आवडतं विचारलं तर त्यांना तत्वज्ञान आवडतं, कथाही आवडतात, पण ते कुठली स्थिती अनुभवतात ती शब्दबद्ध जेव्हा केली जाते तेव्हा त्याला फिलॉसॉफी म्हणतात, तेव्हा तत्वज्ञान म्हणतात। यानंतरचा 10वा अध्याय पुराणांची 10 लक्षणं सांगणार आहे। तशी पुराणांची लक्षणं 5च आहेत, पण महापुराणांची लक्षणं 10 आहेत। आता मी तिकडे जाणार नाहीये, आता आपणच म्हणाल बास करा तुमचं। असो, 3रा स्कंध हा विदुर आणि मैत्रेय यांच्या संवादाचा आहे। कसं काय विश्व निर्माण झालं? एक वेळ अशी होती की हे विश्व नव्हतं
मग काय होतं? जे होतं त्याला आपण ब्रह्मतत्व असं म्हणायचं, पण त्याला माहिती नाही की मला ब्रह्म म्हणतात. ते जे काय तत्व होतं, अंधार नव्हता, उजेड नव्हता, रात्र नव्हती, दिवस नव्हता, काळ नव्हता, दिशा नव्हत्या, काही नाहीला आपण शून्य म्हणतो की नाही, झिरो म्हणजे काही नाही, पण हेही नव्हतं. असं जे परब्रह्मतत्व, याचा आपण अंदाज वेगळेपणाने घेऊ शकत नाही, आपण तेच होऊ शकतो. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. मी ब्रह्माला वेगळं जाणलं असं जो म्हणतो, समर्थ म्हणाले तो मूर्ख आहे, म्हणजे मोहित झालेला. मूर्ख याचा अर्थ कमी दर्जाचा नव्हे, मोहित झालेल्याला मूर्ख म्हणतात. जे जसं आहे ते तसं दिसत नाही तेव्हा त्याला मोहित म्हणतात, त्याला शास्त्रीय भाषेत मूर्ख म्हणतात. तसं ब्रह्म नावाचं तत्व, एक कल्पना तर करून बघा, काही नव्हतं हे होतं, काही नव्हतं हे होतं, म्हणजे काही नव्हतं असं नव्हतं, जे होतं ते होतं म्हणून काही नव्हतं असं नव्हतं. त्या काहीमध्ये त्रिगुण आणि पंचमहाभूत आहेत, लक्षात घ्याल. ही अष्टधा प्रकृती निर्माण होण्यापूर्वी जे होतं त्याला म्हणायचं ब्रह्मतत्व. ते आपल्याला कळायकरता म्हणायचं, नाही तर त्याला काही म्हणायची गरज नाहीये. परब्रह्मासी कैसी स्थिती, दासबोध परी हे बोलावयाची रीती, वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी. परब्रह्मासारखे दुसरे काही असावे खरे, मातो दृष्टांत उत्तरे बोलो येती. दुसरं नाहीचंही काही त्याच्यासारखं, म्हणून दृष्टांत देत. दृष्टांताला दुसरं तसं लागतं काहीतरी, म्हणून असं ते तत्व होतं. एक कल्पना करूया, काळ नव्हता आणि दिशा नव्हत्या, याचा विचार तरी केलाय का कधी आम्ही? हो, आपण काळ काउंट करायला लागलो ना, हे नव्हतं आणि दिशा नव्हत्या, याचा नुसता या दोन वाक्यांचा विचार करा. जर आपण जागे राहिला तर समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. काळ नव्हता म्हणजे काय? आपण म्हणाल बाबा हे शक्य आहे का? अंधार नाही, उजेड नाही, संधी प्रकाश म्हणजे दोन्ही एकत्र आलं, शक्य आहे का? काहीतरी काय बोलताय मला. आपण खरं सांगा, गाढ झोप लागल्यावर आपल्याला कशाचा अनुभव येतो? बोला. अंधाराचा उजेड येतो का? अंधाराचा अनुभव येतो का उजेडाचा अनुभव येतो? किती सेकंद झाले झोप लागल्यावर कळतं का? बाकी सगळ्या वेळेला आपण कधीतरी गजर लावलाय का? फक्त झोपेतच गजर लावतो की नाही? नाही म्हणले जेवताना गजर लावतो आम्ही, किती वेळ जेवण माहित नाही. म्हणजे काळाची सत्ता चालत नाही निद्रेवरती. निद्रा म्हणजे समाधीच आहे. निद्रा समाधी स्थिती, खूप साम्य आहे त्यामध्ये. निद्रा आणि समाधी याच्यात साम्य जास्त आहे आणि फरक खूप कमी आहे. तो फरक आता सांगत नाही, मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे. असं जे तत्व होतं त्यामध्ये अकारण एक लाट, एक तरंग उमटला असं म्हणायचं. अजातवादानं हे काही झालंच नाहीये. अजातवाद म्हणजे काही निर्माणच झालं नाही. अरे जे झाल्याची नाही त्याची वार्ता पुससी काही, परंतु बोलो जेणे काही संशय नुरे. दासबोध. पण संगती लावायची विश्वाची, कारण आपल्याला विश्वाचा अनुभव येतोय असं आपल्याला वाटतंय. हे विश्व निर्माण झालं म्हणजे त्या परब्रह्म तत्वामध्ये अकारण एक लाट उमटली. विदुर मैत्रेय संवाद मैत्रेय विदुरांना सांगतात आणि त्या लाटेला म्हणायचं मूळ माया. परत म्हणायचं म्हणजे आपण काहीतरी त्याला नाव द्यायचंय. आता नवीन व्हेरियंट एनोक्रोम काय आहे? काय आजचीच बातमी आहे. प्रसार माध्यमांमध्ये खुशीची लहर असं आलंय. काहीतरी बातम्या द्यायला मिळालं ना त्याला. हे नाव कोणी दिलं त्याला? काहीतरी नाव द्यायचं, कारण असतं काहीतरी त्याला. पण ते त्याच्याऐवजी दुसरं नाव दिलं तर? म्हणून मूळ माया असं सगळंच आहे लक्षात. म्हणून अनाम आणि आरूप अशा परब्रह्माचा विचार करायचा. पुन्हा अनाम आणि आरूप नाव दिल्याशिवाय कळत नाहीये, कारण नाम आणि रूपाची आम्हाला सवय आहे. आणि त्या मूळ मायेतून एक अजून एक तिची लेख प्रसवली, तिचं नाव गुणमाया.
आणि त्या गुणमायेनं 3 गुण प्रसवले, सत्व, रज आणि तम. सत्व याचा अर्थ स्थिरता, तम याचा अर्थ जडत्व आणि रज याचा अर्थ गती, रजोगुण. गती, स्थिती आणि काही न कळणे, जडत्व, अशा 3 गुणांचं समान अधिकरण झालं. समान, सेम, जराही कमी जास्त नाही. 3 गुण जेव्हा सम असतात तेव्हा त्याला म्हणतात गुणसाम्य अवस्था. जरा मोठा डोस होतोय हा, पण क्वांटम जंप मारल्याशिवाय आपल्याला एकदम जाताच येणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट बोलून ठेवतो, हे वारंवार ऐका म्हणजे पक्क होतं. फिलॉसॉफी म्हणजे काय आहे? समर्थांची एक ओवी लक्षात ठेवा, प्रपंच चांगला पाहिजे की नाही करायला, त्याकरता धनाची आवश्यकता आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. कन्सेप्ट क्लिअर करूनच घ्यायची. समर्थ बोलतायत, सगळ्याचं सार आहे समर्थांचं. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. म्हणून प्रपंच नेटका करायचं असेल तर काय आवश्यक आहे? रोक्का बेकू. म्हणून प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. परमार्थात सुवर्णाची गरज नाही. घोटाळा कुठं होतो? आपण उलट वापरतो. परमार्थ त्यालाच कळतो ज्याला महावाक्य कळलं आणि ज्याला पंचीकरण कळलं. पंचीकरण याचा अर्थ त्रिगुण आणि पंचमहाभूत यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. तिथे समर्थांनी सांगितलं हे खरं लिहून कोष्टक करावं, आपलं म्हणून एक कोष्टक तयार करावं. असा वरवर परमार्थ होत नसतो. जसे आपण प्रपंचाच्या नोट्स काढतो तशा परमार्थाच्या नोट्स काढायच्या असतात, म्हणजे पक्क होतं ते. 1 बार लिखना 10 बार बकना. सगळ्या संतांच्या नोट्स आहेत, महाराजांच्या नोट्स आहेत. मी परवा ब्रह्मानंद महाराजांनी भागवतात काढलेल्या नोट्स पाहिल्या. भागवतातल्या श्लोकावर त्यांनी म्हणून आपले लिहिले. काय शास्त्री होते, षटशास्त्री, 6 शास्त्रांचं. 1 शास्त्राला आयुष्य पुरत नाही. माझे मित्र आहेत, गोव्याला असतात, देवदत्त पाटील, वेदमूर्ती देवदत्त पाटील म्हणून नाव आहे त्यांचं. न्याय शिकवतात ते. आता त्यांनी कॉलेज काढलंय मुलांकरता आणि मुलींकरता. 7 वर्षाचा कोर्स आहे. मी त्यांना म्हणलं शॉर्टमध्ये काही लिहा कीर्तनकार प्रवचनकारांकरता. तर म्हणले बुवा खरं सांगू लिहिताच येणार नाही. तरी लिहिलंय आता त्यांनी पुस्तके. एका शास्त्राला 1 जन्म पुरत नाही. नुसतं न्याय घ्या. नुसतं आता सांख्य थोड्या वेळानं आपल्याला ऐकायचं आहे थोडंसं तरी. कपिलांचं सांख्य नावाचं शास्त्र, हे 6 शास्त्रामध्ये पारंगत होते ब्रह्मानंद महाराज. वैदिक होते उत्तम, घनपाठी होते, नुसते वैदिक नव्हे. वेदाचा घन हा सगळ्यात अवघड भाग सांगितलेला आहे. आणि तरी सुद्धा त्यांच्या भागवताच्या नोट्स आहेत. म्हणजे मी पाहिल्या, आत्ताच पाहिल्या म्हणून माझ्या लक्षात आलं. मोठे मोठे संत आपल्या आपल्या नोट्स काढतात. तर तुम्हाला मला नोट्स काढायला नकोत का? मी असं गृहीत धरतो प्रवचन कीर्तनाला जाताना जे काही वही पेन घेऊन जात नाहीत ते प्रचंड बुद्धिवान आहेत. त्यांच्या निश्चित सगळं लक्षात राहणार आहे. म्हणून मला खूप आदर वाटतो अशांच्याबद्दल. गंमत म्हणून बोलत नाहीये. 40 वर्षापूर्वीची कोथिंबीर आपण लिहिलेली असते. आमच्या आजोबांनी 40 वर्षापूर्वी 10 पैशाची कोथिंबीर एवढ्या जुड्या यायच्या हो. आपण अगदी आजोबांचं कौतुक सांगतो, चांगलंच आहे ते. पण मी प्रश्न विचारतो, समजा आजोबांनी नसता हिशोब लिहिला, काय बिघडला असतो? नसतं. समजा 10 पैशाची इतकी कोथिंबीर, भाव कळतो त्यावेळचा भाव काय एवढंच कळायला उपयोग आहे की नाही? जी कोथिंबीर पोटामध्ये 5-6 तास टिकते, कायम चूर्णवाला असला तर 2 दिवस टिकते. त्या कोथिंबीरीच्या आम्ही नोट्स काढतो. मग या नोट्स नकोत का बोला? नंतर रिकलेक्ट करायला बरं पडतं हो. असो, मला सांगायचं आहे असं की हे 3 गुण समान अवस्थेत आहेत. त्यावेळेला म्हणायचं गुणसाम्य अवस्था. पण त्यातला 1 गुण थोडा ढिला पडला, 2 ढिले पडले, सत्व आणि रज थोडे ढिले पडले आणि एकदम त्या तमोगुणाने या दोघांना ओढलं. त्यातून सर्वप्रथम निर्माण झालं अवकाश, स्पेस.
खूप सूक्ष्म करावी लागते. उपनिषदातला मंत्र लक्षात ठेवायचा. कधी कळतं हे? दृश्यतेत वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. अत्यंत बारीक विचार आहे. आकाश निर्माण कसं झालं? आकाश म्हणजे हे नव्हे, याच्यामध्ये उरलेली 4 महाभूत 12.5 12.5 12.5 12.5 असे 50% आहेत. फक्त यातला आपल्याला जे अनुभवाला येते आकाश हे फक्त 50%च आहे. पण प्रामुख्यानं त्यात 50% अवकाश तत्व असल्यामुळं आपल्याला इथे काहीच नाही असं वाटतंय. काही नाही आहे असं वाटतंय. हे त्यातलं पृथ्वी तत्व आहे, जडत्व आहे. असो, पंचीकरण त्यालाच म्हणतात. आणि यानंतर उरलेली 4 महाभूत निर्माण झाली आणि पृथ्वीची आणि पाण्याची गाठ पडल्यानंतर वनस्पती निर्माण झाल्या. मैत्रेय सांगतात विदुरांना, यानंतर हे स्थिर असं झाड लावलं की एकाच ठिकाणी असतं, ते दुसरीकडे कुठं जात नाही. यानंतर विविध प्रकारचे देह निर्माण झाले. सर्वात प्रथम पाण्यातले प्राणी निर्माण झाले. एकाने छान सांगितलं, संगीताप्रमाणे निर्माण झालं म्हणाले. हे सगळं संगीतात कसे स्वर असतात? पहिला स्वर काय असतो? सा. म्हणून सागरातले प्राणी पहिल्यांदा निर्माण झाले. मग रेतीतले पाण्यातही राहतात, बाहेरही राहतात. मग गगनातले आणि सगळ्यात शेवटी मनुष्य. अंडज जारज श्वेदज उद्भिज 4 वाणी निर्माण झाल्या, 4 खाणी निर्माण झाल्या. आपण म्हणाल व पधनिसाचं काय आहे ते राहायला नको डोक्यात म्हणून सांगून जातो. सारे ग्राम का परमेश्वर धनी है. म्हणून परमेश्वराचा प अचल स्वर आहे. आणि जिथून सुरुवात झालं विश्व ते निर्गुण तत्व, हे 2 स्वर अचल आहेत बघा, सा आणि प अचल. बाकी कोमल होतात, तीव्र होतात, काही काही लोकांचे तर इतके होतात. एकाने प्रश्न विचारला, का म्हणे तुम्ही तुमच्या मिसेसना संगीतातलं कळतं म्हणून पेटी आणून दिली, मग पेटी काढून कशाला म्हणले दुसरं काय आणून दिलं? बासरी आणून दिली. ते म्हणे काय, ती पेटी आणून दिली आणि ती पेटी पण वाजवायची आणि गायची पण, म्हणून आता बासरी आणून दिली म्हणले. संगीतातल्या लोकांना आनंद होतो. आणि सगळ्यात शेवटी मनुष्य का निर्माण झाला याचं उत्तर काय हो आहे का डार्विनकडे? याचं उत्तर उत्क्रांतीवाद सांगणारा डार्विन. आजच मी सकाळी ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्याकडं वाचलंय मी पूर्वी पुस्तक, सेपियन, वाचण्यासारखं आहे. पण त्यांनी सुद्धा पठ्यानी हिंदू धर्माचा उल्लेख नाही केला. जबकि आपला हिंदू धर्म लक्षावधी वर्षापूर्वीचा आहे. आत्ता परवा जपानमध्ये एक नरसिंहाची मूर्ती सापडली उत्खननात. तिचं पायावरचा कण काढून त्याचे कार्बन लेयर्स चेक केले आणि तिथल्याच वैज्ञानिकांनी सांगितलं किमान ही 25,000 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे त्यापूर्वीचा तो अवतार असला पाहिजे की नाही. पण बऱ्याच अंशी त्यांनी सेपियन्स वाचलं की बरंचसं कळतं. त्याच्याही पेक्षा प्रगल्भ भागवत आता एवढंच सांगतो. मनुष्यच निर्माण शेवटी का केला याचं कारण असं, विश्व निर्मात्याला ओळखू शकण्याची क्षमता ज्या देहामध्ये आहे ते शरीर आपलं आहे, माणसाचं आहे. म्हणून बाकीचे सगळे देह असे आहेत बघा. सगळे देह असा जो आहे ना तो फक्त आपला माणसाचा देह आहे. केव्हा तरी असा होतो आणि केव्हा तरी असा होतो. नर आहे का नाही किंवा नर म्हणून एकच आहे आपल्या जवळपासचा, वा नर वा किंवा. फक्त माणसाची म्हणजे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी जेव्हा मनुष्याची असते त्यावेळेला आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे विश्व निर्मात्याला ओळखण्याची क्षमता असणारी बॉडी, ते शरीर असं अपेक्षित आहे. नाथांची ओवीच आहे, आत्महिता लागोनी, भागवतातली होई, आत्महिता लागोनी देवे दिधली मनुष्य योनी. आणि आत्महित म्हणजे काय? विश्व निर्मात्याला शोधून काढणं. आचार्यांनी एक ग्रंथच लिहिला आहे विवेक चूडामणी. त्यामध्ये मनुष्याच्या जीवनाचं ध्येय सांगितलंय. ते म्हणले काय पिझ्झा खाणं, बर्गर हे आहे का, काही खाण्यापिण्यात आहे का? नाही. 3 विचार करा माणूस असाल तर. म्हणाले कोहम कथमिदं जातम
को वा कर्ता स विद्यते उपादानं किमस्तिह विचारो सोयमीदृशः. हा विचार करा. मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादातला मी भाग जो अनेक अध्याय आहे तो फक्त 15 मिनिटात सांगितला. मग विदुराने प्रश्न विचारला, मग माणूस कसा निर्माण झाला, मग कसे त्यांचं डेव्हलपमेंट होत गेली. ते म्हणाले, सर्वप्रथम ही पृथ्वी अजून डेव्हलप झालेली नव्हती तेव्हा भगवंतानी एक अशा प्रकारचा अवतार घेतला, त्याचं रूप साधारण वराहासारखं होतं. वराह श्वेत पांढऱ्या रंगाचा वराह आहे तो, आणि तो अजून पाणी आकाशात तरंगतंय, पर्वत आकाशात तरंगत आहेत. पर्वताला पंख होते असं वर्णन आहे ते. म्हणजे काय, आकाशात तरंगत आहेत, अजून ग्रॅव्हिटी मटेरियल डेव्हलप झालेला नाहीये. थोडक्यात अजून बेसनाचं रव्याचं पीठ भाजून, रवा भाजून पडलाय, तूपला हे सगळं, आणि आता फक्त लाडू वळायचे पडलेत. पृथ्वी वळायची होती, चंद्र वळायचा होता, मंगळ वळायचा होता, गुरु सुद्धा ग्रह वायूचा असला, वायू आणि बरंच काही त्यात आहे, तर ग्रह वळायचे होते, त्याचे 85 चंद्र वळायचे होते. ही सिस्टीम डेव्हलपमेंटची व्यवस्था चालली होती तेव्हा भगवंतानी अवतार घेतलाय, त्याला म्हणायचं वराह. आणि या वराहाशी वैर केलं कश्यपांच्या एका मुलाने, त्याचं नाव हिरण्याक्ष, आणि पहिला अवतार जो आहे तो हा वराहाचा आहे. हिरण्याक्ष आणि वराह यांच्या युद्धामध्ये हिरण्याक्ष मारला गेला आणि पृथ्वी तयार झाली. आणि जसं आपण भोवरा असा टाकतो बराच वेळ तो फिरत राहतो की नाही, तसा त्या श्वेत वाराहाने एकदम अशी पृथ्वी फिरली, एकदा फिरवली आकाशात, आणि ती अजून फिरतीये. म्हणून या कल्पाचंच नाव आहे श्वेत वाराह कल्पे. मुळातली वाचण्यासारखी वर्णन आहे ती. किती आमचे वैज्ञानिक प्रगत होते. आपल्याकडे वैज्ञानिकाला ऋषी म्हणायची पद्धत आहे पूर्वी. मग प्रश्न विचारला राजाने, महाराज मग पहिलं मूल जन्माला कसं काय आलं, हे सगळं निर्माण झालेलं सांगताय, पण याच्यातून माणसाने माणसाला जन्म कधी दिला सांगतो म्हणाले. ब्रह्मदेवाने विचार केला की मी आता प्रत्येक वेळेला मी कुठं जन्माला घालू लोकांना, तुमचं तुम्ही कामाला लागा ना, तुमचं तुम्ही नवीन कामं करा, तुमच्यातून मुलांना जन्माला घाला, त्या मुलातून नवीन मुलं जन्मा, त्या मुलातून नवीन म्हणजे जन्माला येणारी, प्रजा म्हणजे जन्माला घालणारी प्रजा. जन्माला घालणारी जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला प्रजा म्हणतात, प्रजा. आणि म्हणून ब्रह्मदेव अर्धा झाला. अर्धा भाग त्याचा आहे मनु आणि अर्धा भाग आहे शतरूपा. म्हणून स्त्री आणि पुरुष हे दोघं जण एकत्र मिळून ब्रह्मदेव आहेत बरं का. अर्धे आहेत. म्हणून पत्नीला वामांगी म्हणतात, वामा म्हणतात, वामभागी सीतामाई. आणि यांना खूप मोठी तपश्चर्या केली यांनी, आणि त्या तपश्चर्येनंतर त्यांना 3 मुली आणि 2 मुलं झाली. त्या 3 मुलींची नावं, थोरली मुलगी देवहूती, दुसरी आकुती, तिसरी प्रसूती, चौथा मुलगा त्याचं नाव उत्तानपाद, आणि 5वा मुलगा त्याचं नाव प्रियव्रत. आता देवहूती वयाला आली, लग्नाला आली. लग्नाला मुलगी जेव्हा येते ना तेव्हा घरामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन्स जी असतात त्यातलं महत्त्वाचं ते मुलीचं टेन्शन. म्हणजे वाईट अर्थानं नव्हे, चांगल्या अर्थानं. आईपेक्षा वडिलांना जास्त टेन्शन येतं, ताण जास्त येतो असं वर्णन आहे शास्त्राप्रमाणे. एक सायकोलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट असते याचं. कारण या जगातली सगळ्यात निस्पृह नातं जे आहे ना ते वडील आणि मुलगी हे निस्पृह नातं आहे. आई आणि मुलगा याच्यात थोडा तरी स्वार्थ असतो. मुलांना नाही विचारलं तरी चालेल, म्हणजे विचारायचं असतं. पण मुली कन्या धन परक्याचे बरं. आणि हे सार्वकालिक आहे. असं नाही की पूर्वी टेन्शन होतं आज नाही आहे. असं नाही की बुवा श्रीमंताला नाही येत आणि गरीबालाच फक्त ताण येतो. जो बाप आपल्या मुलीवर प्रेम करतो त्या प्रत्येक बापाला किंचित ताण येतोच येतो. आणि म्हणून तो त्या ताणाखाली लहानपणापासून कणभर का होईना आतमध्ये. आणि आता सध्याच्या काळात तर खूप कठीण आहे बघा. आली का, पोचली का, कुठं आहेस तू. समाजातलं वातावरण आपण इतकं गढूळ करून टाकलंय बरं का.
निर्वेदपणानं अगदी असं मनमोकळेपणानं स्त्रियांनी फिरावं ही नाही अवस्था राहिली. आणि याचं महत्त्वाचं कारण प्रवचनं कीर्तनं बंद केली, आपण कमी केली. म्हणून आपण भाग्यवान आहात की आपल्या सोलापुरामध्ये सातत्यानं कीर्तनांचं दरवर्षी एकदा का होईना आयोजन करता आपण. खरोखर आपल्याला पुन्हा पुन्हा वंदन आहे. मला बोलवावं म्हणून म्हणत नाहीये बरं मी. समर्थांची ओवी आहे, भगवंतास कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होये, बहुत जनास उपाये कली, कीर्तन कलियुगी. म्हणून समाज पवित्र राहावा वाटत असेल तर सातत्यानं पवित्र ऐकत राहा, म्हणजे समाजामध्ये एक प्रकारे शांतता राहते. असं वाईट वागायचं नसतं. असो, वडिलांना चिंता, माझ्या मुलीचं लग्न कसं होईल, तिला योग्य मिळेल ना. म्हणून आमच्या मोरोपंतांनी छान आर्या लिहिली आहे. उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. काय मोरोपंतांचे शब्द आहेत. आणि म्हणून मोरोपंतांनी आपली मुलगी सोलापूरला दिली असं वर्णन आहे राम जोशींना. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर, कातर सासर सागर हो, जाय कशी पार हेची कातरते. राम रामा रामा हरे हरे रामा रामा, रामा रामा सीतापते रामा रामा, रामा रामा हरे हरे रामा, रामा 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 रघुत्तमा रामा. म्हणून आज सुद्धा बघा आपण किती मोरोपंतांची आर्या खरी आहे. सगळे लाड करतो की नाही तो बाबतीचे. ती मोबाईल म्हणली मोबाईल आणून देतो, ती गाडी म्हणली गाडी आणून देतो, साडी म्हणली काय ड्रेस, काय म्हणेल ते सगळं ऐकतो. बघा बायको ओरडते नवऱ्याला, किती मुलीला डोक्यावर घेऊन घे, सासूरवाडीला गेलो केवढा त्रास होईल, ती सगळी बोलणी बिचारा खातो. याचं कारण लक्षात ठेवा मुलींनो, हे कुठला सिरियलवाला दाखवणार नाहीये, सांगणार नाहीये. याचं कारण त्याला माहिती असतं एक दिवस ही या घरातून जाणार आहे. म्हणून गावोगावी मी ही गोष्ट भागवतात इथे मुद्दाम सांगतो, स्ट्रेसफुली सांगतो, दाबून सांगतो, थांबून सांगतो. मुलींनो, आपल्या वडिलांना कधी खाली बघायला लावू नका. कारण मुलगी म्हणजे वडिलांच्या नाकाचा शेंडा असते. तिच्याबद्दल कोणी वाईट बोललं ना तर तो बिचारा बोलणार नाही काही, पण आतमध्ये सगळ्यात जास्त वाईट त्याला वाटत असतं. सैराट लोकाच्या घरात झालेलं बघणं ठीक आहे हो, त्याला पारितोषिक देणं ठीक आहे, पण आपल्या घरात समर्थ म्हणाले, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे पावे. उधळलेलं जे गुरु आहे ना त्याला सैराट म्हणतात. असं माझ्या जीवनात प्रेम करू नका असं नाही मला म्हणायचं. बरं, तुम्हाला काय माहिती बुवा, तुम्हाला प्रवचन असं नका विचार करू. तुम्हाला काय माहिती असं भागवत विचारेल. कारण भागवतात अनेक प्रेमकथा आलेल्या आहेत, प्रेमपत्र आलेलं आहे. रुक्मिणीनं कृष्णाला लग्नापूर्वी लिहिलेलं प्रेमपत्र इथे आहे, ते मी आपल्याला सांगणार आहे. प्रेमपत्र सुद्धा कसं लिहा हे आम्हाला भागवत शिकवतं, आणि मोक्ष सुद्धा कसा मिळवा हेही आम्हाला शिकवतं भागवत. म्हणून प्रेम करायला काही प्रॉब्लेम नाहीये, प्रेम जरूर करा, पण मूर्खपणा अजिबात करू नका. त्याला आपण एथिक्स म्हणतो ना, काहीतरी त्याच्यामध्ये एक बेसिक फंडामेंटल्स, मूलभूत हा विचार पाहिजे की मला कुणालाही अंधारात ठेवायचं नाही. असो, असे ते वडील, त्यांचं नाव मनू, मुलगी देव होती, तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागली. देवर्षी नारद महाराजांचं आगमन होतं आणि नारदांना प्रश्न विचारला, महाराज
माझी मुलगी आता उपवर झाली, योग्य असा एखादा वर आहे का हो? नारदाने सांगितलं निश्चित इथून जवळच एक वन आहे, जंगल आहे, त्या जंगलामध्ये तपश्चर्येला बसलेला एक ऋषी हिच्याकरता योग्य असा वर आहे, पती आहे. आता ऋषी म्हणलं की आमच्या डोक्यात काय येतं? म्हातारा, हाडाची काडे एक झालेला, जटा वाढलेला. आमच्या डोक्यात काही काही फिक्स कल्पना आहेत, त्या थोड्या रुंद करा. हा ऋषी अत्यंत तरुण आहे, त्याचं नाव कर्दम. तरुणपणी तो ऋषी आहे. कसा काय? मेरिटवर. अत्यंत महान असा ऋषी आहे. नर्मदेच्या किनारी तो तपश्चर्या करतोय, ऋषी कर्दम. त्याला ही मुलगी दे. हिच्या पोटी असामान्य असे कन्या आणि पुत्र संतती येणार आहे. नारदांनी सांगितलं, अर्थात आई वडिलांनी मुलीवर जबरदस्ती केलेली नाही. जसं मुलींकरता मी आपल्याला निरोप दिला, तसा इथे आई वडिलांकरता पण निरोप आहे. मुलींना, आपल्या मुलांना सारखा उपदेशाचे डोस पाजून 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 त्यांना बोर करू नका. जाता जाता एखादं वाक्य बोलून जायचं असतं, नाहीतर त्या मुलांमध्ये एक अपोजिशन कॉम्प्लेक्स तयार होतो. ती सगळ्यांचं ऐकतात पण तुमचं ऐकत नाही, आणि ते का करतात ते त्यांनाही कळत नाही. असं का करतो आपण? त्यांच्यात एक कॉम्प्लेक्स तयार होतो. म्हणून उपाय फक्त भागवताला घेऊन या माझ्या, बस. काय ते मी बघतो, म्हणजे तो भागवतकार कोण असेल, प्रवचनकार, कीर्तनकार, तो सांगेल. मुलांना एवढा तुम्ही आग्रह करा, आमच्याकरता तुम्ही किती सुधारा, पण जा शिवाजी महाराज ऐकायला जा, ऐतिहासिक कीर्तन ऐकायला जा, आपण वासुदेव बळवंत फडके, आपण सावरकर ऐकायला जा, आपण कृष्ण ऐकायला जा, आपण राम ऐकायला जा. मुलांना आणि मुलींना आपण फक्त कथा कीर्तनाला पाठवा. बाकीची मुलं वेगळी राहतात आणि आपली मुलं वेगळी असतात, आणि त्यांची काळजी सोडून द्या. ती जर कुठेही गेले ना तर त्यांची काळजी करू नका. ते जिथे जातील त्यांचं चांगलं करतील, यांचं तर चांगलं होईलच, कारण त्यांना आतून परमात्मा सांभाळतो. असो, तिला विचारलं, बाळा असं असं नारद म्हणतायत, ऋषी आहेत ते, चालेल का तुला लग्न करायला? देवहूती अत्यंत भाग्यवान होती. ती शी असं म्हणाली नाही. पण आज पंचायत अशी आहे, याज्ञिकांच्या मुली याज्ञिकांशी लग्न करत नाहीत हो. आमचे ढोलेबुवा नेहमी सांगतात, ते म्हणाले, मुली म्हणतात रेल्वेतला झाडूवाला चालेल पण शेंडीवाला नको. शी. ती म्हणाली, माझं भाग्य आहे की एका ऋषीची सेवा मला पत्नी या नात्याने करायला मिळणार आहे. इट्स माय प्लेजर, हरकत नाही. आता तिकडे भगवान विष्णू प्रकट झाले कर्दमांसमोर, आणि त्यानं सांगितलं, बाळा तुला लग्न करायचंय. म्हणलं, नको ना हो, कशाला लग्न? ज्ञानाकरता वैराग्याची गरज आहे, वैराग्याकरता प्रपंच करायची गरज आहे. प्रपंच केल्यानंतर जे वैराग्य येतं, खरं सांगा, मी आमच्या गडावरच्या लोकांना नेहमी गमतीने चिडवतो, म्हटलं तुमच्यापेक्षा मी करुणाष्टक चांगली म्हणू शकतो. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. तुम्ही नसतं म्हटलं रुटीन म्हणून म्हणताय, मी खरं म्हणतोय. प्रपंच काय करायचा? यथार्थ वैराग्य, प्रपंचातली नश्वरता लक्षात येण्याकरता प्रपंच करायचा आहे. बरं, असो. ते म्हणले नको. ते म्हणले, तू मला काही सांगू नको, प्रपंच तुला करायचा आहे, कारण चांगल्या लोकांची संतती या जगात वाढली पाहिजे. उगाच घाणेरड्या लोकांना 30-30, 40-40 मुलं. भारतात बेरोजगारी वाढली, त्याचं कारण तुम्हीच आहात. पवित्र देशावर प्रेम करणारे, संस्कृतीवर प्रेम करणारे लोक वाढले पाहिजेत का? या संस्कृतीला, भारताला जाळणारे लोक वाढले पाहिजेत? बोला. पवित्र लोकांची संतती राहिली पाहिजे, आणि याकरता तुला लग्न करायचं आहे, ही माझी आज्ञा आहे. देवाची आज्ञा ऐकली नाही तर देवाज्ञा व्हायला वेळ लागत नाही. असं ते नाही म्हणाले, ते त्यांचा संवाद त्यांच्या लेवलला आहे. आमचे गडावरचे बुवा एक कर्मगाव गमतीनं नेहमी सांगायचे, हा थोडक्यात तुला माझं ऐकायचं आहे. ठीक आहे, मान्य आहे. तोपर्यंत देवहूती ही सगळी मंडळी आली आणि लग्न ठरलं. खूप मोठा संवाद आहे. डोंगरे महाराज हा प्रसंग 2-2 तास सांगायचा आहे.
लग्न कसं ठरलं सगळं मी सांगणार नाही. आणि लग्न झालं, शुभमंगल सावधान. पहिल्या दिवशीचा विवाह आहे बरं का, हे खरं पहिल्या दिवशीचं आहे सगळं. मी तिसऱ्या दिवसापर्यंत आलोय. आज बरंच नंतर याचं लग्न होईल तेव्हा तांदळाचं पोतच घेऊन बसायचं आहे. 16,108 म्हणजे प्रत्येकात किमान 10 अष्टकं करून, हे मंगल अष्टकं, करुण अष्टकं आमच्या लग्नात, त्यांच्यात मंगल अष्टकं. त्याचे विवाहाच्या वेळेला तू मजा बघू. आणि झालं लग्न झाल्यानंतर आई वडील निघून गेले. गते पितरे सर्वाणी संन्यस्थाभरणानीच, हिनं आपले सगळे दागिने काढून ठेवले. का? माझा पती वल्कल नेसतो आणि मी नखशिकांत दागिन्यांनी जरी मडलेले असले तरी सुद्धा मी असं मिरवणं मटकणं बरोबर नाही. मी माझ्या पतीला साजेशी राहिली पाहिजे. त्याचं काहीच बंधन नाही बरं का. तो काही म्हणला नाही, स्त्रियांवर अन्याय करण्यात आला असं काही झालेलं नाही. आत्रींचं काही कंपल्शन नव्हतं. अनुसूया स्वतःहूनच समर्पित आहे. जेव्हा आपण या सगळ्या स्त्रियांची नावं घेऊन यांच्यावर अन्याय झाला म्हणतो ना, तेव्हा आपण त्यांच्यावर खरा अन्याय करत असतो. त्यांच्या भावाला, त्यांच्या योग्यतेला आपण ओळखतच नसतो. मूळ संस्कृती असं काहीच सांगत नाही, कंपल्शन काहीच नाही. आणि हिला लग्न झालेल्या संध्याकाळी शेजारी बसवलं. बस म्हणाले, संध्या झाली का तुझी? हो. पूर्वीच्या काळी सगळ्यांचेच मुंजे होत, त्यामुळे सगळे संध्या करत. सगळ्यांच्या गळ्यात जानवं असे. सीतादेवींच्या गळ्यात जानवं होतं असं वर्णन आहे. सीतादेवींची संध्या झाली आणि मग रामराय म्हणाले, मला अयोध्येची आठवण येते. असं तमसा नदीच्या तीरावरती वनवासात निघाल्यानंतरचा पहिला संवाद आहे सीतादेवींचा आणि रामाचा. असो, संध्या झाल्यानंतर म्हणले परत आचमन कर. का? एक संकल्प करायचा आहे. कुठला संकल्प? चांगली अपत्य व्हावी वाटत असेल तर आपल्या शरीरातल्या गुणसूत्रांना आपल्याला आहे त्यापेक्षा विकसित करावं लागेल. DNA डेव्हलपमेंट. एक तप करूया. आपोआप मुलं चांगली जन्माला येत नाहीत पोटी. आकाशात आत्ता फिरतायत जीव अत्यंत पवित्र असे, पण ते पोट शोधतायत. यांच्या घरात जाऊ का? यांच्या घरात जाऊ का? आपण म्हणतो ना, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. गुटखा खाण्याच्या घरी महाराज जन्माला येतील होय? काय शहाजी महाराजांचं जीवन आहे, काय जिजाबाई आहेत. हे पवित्र पवित्र 5% आत्मे असे आहेत, लक्षात घ्याल. ते अत्यंत पवित्र पॉवरफुल आहेत. ते जन्माला येण्याकरता तेवढी पवित्र शरीर शोधतायत आजही. म्हणून आपल्याला तप करावं लागेल. फार गोष्ट वाढवत नाही, खूप मोठी, साधारण 35 वर्षाची तपश्चर्या केली त्यांनी. आणि त्यानंतर यानात बसले आणि हनीमूनला, मधुचंद्राला, चंद्रावर गेले असं वर्णन आहे. म्हणजे वर्ण दाखवला. याला चंद्र म्हणतात बरं का. आणि मग अपत्य झालं. पहिली मुलगी झाली, तिचं नाव कला. त्यांनी सांगितलं हरकत नाही. दुसरी मुलगी झाली, तिचं नाव अनुसूया. तिसरी श्रद्धा. चौथी हविर्भू. नंतर गती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि शांती. 9 मुली झाल्या. हुडगा इल्ला. मुलं मुली समान होतच त्यावेळेलाही. पण आम्हाला मुलगा पण पाहिजे, मुलगी पाहिजे, मुलगाही पाहिजे असं वाटलं तर. मुलगा मुलगी समान म्हणलात की निम दोन्ही पाहिजे तर म्हटलं काय वाईट आहे. आणि 9 मुली निघाले तेव्हा 2 होते. नोकर चाकर होते त्या यानामध्ये बाकी, पण निघाले तेव्हा 2 होते. परत आले तेव्हा 11 जण होते हो, आई वडील धरून. आणि त्यांच्या वाड्याचं वगैरे वर्णन आहे. दारामध्ये हत्ती बांधायला सोन्याच्या साखळ्या होत्या असं वर्णन आहे इथे. म्हणजे काय श्रीमंती असेल. आणि 9 मुलींचं संगोपन करता करता त्या देवहूतीला वेळ पुरेना. हिची वेणी घालून दे, तिला अमुक करून दे, प्रत्येकाला बसून पाठ म्हणून घे, त्यांच्याकडनं परवचा म्हणून घे, त्यांच्यावर संस्कार. मुलींवर संस्कार करण्याचं काम कोणाचं आहे? व्हॉट्सॲपचं नाही आहे.
तर तिघं सगळेच जणांनी याच्यावरच असतं. मी तर आमच्या घरात पोथी नाव ठेवलं आहे त्याला, पोथी. बराच वेळ चालतं पोथी वाचन. म्हटलं तुझी पोथी कुठे? म्हणली चार्जिंगला लावली. आईची ही जबाबदारी आहे की मुलांकरता मुलींकरता वेळ देणं. वडिलांची पण जबाबदारी आहे, पण वडिलांची दुसरी महत्त्वाची जबाबदारी आहे धन मिळवणं. आणि या मुलींना संस्कार करता 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 ती देवहूती इतकी मनापासून ते काम करते. आणि या 9 मुलींचे विवाह करून देण्यात आली. कला नावाची मुलगी मरीचींना देण्यात आली, अनुसूया अत्रींना. काय असेल देवहूती, विचार करावा. काय अनुसूयेसारखी मुलगी घडवली आहे. मला या देवहूतीचं विशेष वाटतं. काय असेल ही माता. दत्तात्रेयांची आजी, प्रभू आजी 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 करत यांच्याकडे जातात, या देवहूतीकडे. काय असेल ती देवहूती. आणि 9 मुलींचं लग्न झालं. आणि यानंतर ही विचार करते देवहूती की माझ्या या प्रपंचामध्ये अशी एकही वस्तू नाही आहे की जी नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे, पण माझे यजमान मात्र या कुठल्या वस्तूमध्ये रमत नाहीत. ते एकतर काय नामात असतात, नाही तर कामात असतात. काय बुवा गाई चरवून आणायच्यात, अमुक करायचे तमुक करायचे, त्याच्यात असतात, नाहीतर समाधीत असतात. कुठल्या वस्तूमध्ये रमत नाहीत ते. आणि कायम आनंदी असतात. मी वस्तू गोळा खूप केल्या, पण कायम नाराज. काहीतरी घरातलं कायम बंद पडलेलं असतं की नाही बोला. मोबाईल तरी बंद पडतो, बेसिन तरी खराब होतं, मिक्सर तरी बिघडतो, विळीचा स्क्रू तरी निघतो, गॅस तरी जातो. आणि गॅसचं वैशिष्ट्य अर्धा स्वयंपाक झाल्याशिवाय गॅस जात नाही कधी. मला इतकं सगळं आहे, सगळं व्यवस्थित आहे म्हटले, पण नेटच गेलं. नेट आहे, मोबाईल डिस्चार्ज झाला. काय होईल सांगता येत नाही. जेवढ्या वस्तू यद्यत परवशम दुःखम यद्यत स्वात्मवशम सुखम, लक्षातच ठेवायचं. जेवढं स्वाधीन आहे ना तेवढं सुखदायी आहे, आणि जेवढं पराधीन आहे तेवढं दुःखदायी आहे. म्हणून मी लिफ्टनी जात नाही. अगदी 25वा मजला असला तर लिफ्टनी जाईन, पण 4-5 मजल्यापर्यंत चालत जायचं. यद्यत स्वाद तो काही हे नव्हे, कायम. हे काय प्रवचनात सांगायचे आहेत का जगायचे लोक आहेत सांगा. यद्यत स्वात्मवशम तत्सुखम आणि यद्यत परवशम दुःखम. आणि हे तत्वज्ञान हिनं आपल्या पतीला विचारलं. का हो? म्हणले महाराज तुम्ही कशातच रमत नाही. तुम्ही कायम समाधी लावून बसता, शांत आणि आनंदात किती असता, कायम शांती, कायम सुख. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी? काय कॉम्प्लेन पिता तुम्ही का बोर्नव्हिटा पिता? काय पिता? म्हणजे दुधाच्या प्रकारापैकी. वा वा, हसले, थोडीशी मजा मजा करत आणि म्हणाले देवहूती, या जगामध्ये सुख हे कोणाचंही दास नाहीये. सुखाकरता आवश्यक आहे ती चित्ताची शांती. आणि शांती हा यथार्थ बोधाचा परिणाम असतो. यथार्थ बोध म्हणजे ज्ञान. कशाचं ज्ञान? हु एम आय, मी कोण आहे याचं यथार्थ ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शांती नाही. आणि शांती नाही तोपर्यंत सुख नाही. भगवान म्हणाले अशांतस्य कुतः सुखम. मग ती म्हणाली मला ज्ञान तुम्ही द्या. सॉरी, मी तुला ज्ञान देऊ शकत नाही असं नाहीये, मी देऊ शकतो. पण आता 9 मुली झाल्या, आपला प्रपंच इतक्या वर्षाचा झाला, त्यामुळं तू आणि मी इतके एकत्र नांदलो, इतके एकत्र राहिलो, त्यामुळं गुरुबद्दल एक किंचित आदरयुक्त धाक राहायला पाहिजे. तो तुला माझ्याबद्दल राहिलेला नाही. मी जर एखादा उपदेश तुला केला तर तू ते ऐकणार नाहीस, कारण अतिपरिचर्याद अवज्ञा. लक्षात ठेवायला बरं. म्हणून मी नेहमी सांगतो गावोगावी, तेच आपल्याशी बोलतो, परंपरेनं आलेलं आहे तेच बोलतो. ज्याच्या वाक्याचा आपल्यावरती परिणाम होतो त्याची आणि आपली फार ओळख करून घेऊ नका. तो काही वाईट असतो आणि तंबाखू खातो नव्हे. अतिपरिचय झाला की त्याचं नाही ऐकलं तरी चालेल अशी आपली मनस्थिती तयार होते. मी अनुभव सांगतो आपल्याला. आमच्याकडं गडावरती गेले 10-12 वर्ष आम्ही वर्ग घेतो, तसा गेले अनेक वर्ष होतो वर्ग. भूषण आला होता आपला,
वर्गाला आणि आदर्श विद्यार्थी म्हणून बक्षीस मिळालं होतं त्यांनी. आणि छान मुलं दिवस सकाळी 5:30 त्यांचा दिवस सुरू होतो आणि रात्री 10ला मुलं झोपतात. पुन्हा 5:30ला उठतो. आल्याबरोबर पहिल्या दिवशी रडारड, आई चालली, वडील चालले, तुम्ही जा म्हणलं, काही कड्यावरनं काही उडी मारत नाही कोणी ना तुम्ही. आणि एक दिवस गेल्याबरोबर मुलं हळूहळू रमायला लागतात आणि जायच्या दिवशी रडतात, आम्ही इथे राहतो. इतका सुंदर वर्ग होतो तो. पहिल्यांदा ब्रश करा, नंतर आम्ही चांगलं गाईचं किंवा म्हशीचं चांगलं घट्ट दूध, चहा बी नाही. मुंबईच्या एका माणसाने आम्हाला पत्र लिहिलं होतं, आमच्या मुलाला सामोसा लागतो रोज नाश्त्याला. सामोसा खाऊन खाऊन त्याचा चेहरा सुद्धा सामोशासारखा झालेला आहे. त्यांना म्हटलं माझ्यावर विश्वास असेल तर फक्त पाठवून द्या मुलाला, बाकी काही नको. असा बंदा रुपया करून आम्ही तुम्हाला देतो म्हणलं. आणि 5 वर्ष पाठवा. आजच मी सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो. 5 वर्ष ती मुलं आली कडावर वर्गाला आणि सगळ्या ज्ञातीचे. बरं असं नका विचार करू कुठल्या जातीचे, सगळ्या जातीची मुलं आहेत. आणि ही मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात. पहाटे 5:30ला उठतात, भरा 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 आवरतात. 7 वाजता ही मुलं तयार असतात. 100-150 मुलं. आम्ही त्यांना रामदास गुरु माझे आई असं म्हणत म्हणत समर्थांच्या दर्शनाला देतो. रामाचं दर्शन, समाधीचं दर्शन. आणि 7:30ला परत आले की 7:30 ते 8:30-9 वाजेपर्यंत योगाचा क्लास असतो. आणि स्पेशल शिकलेली 10-10, 15-15 आम्ही शिक्षक अपॉइंट करतो. प्रत्येकाजवळ जाऊन शिकवतात ते. असा हात नाही असा, सूर्यनमस्कार असा नाही असा. आणि इतकी मुलं छान तयार होतात. यानंतर 9-9:15 दरम्यान शवासन वगैरे झालं की नाश्ता. आणि 9:30 ते 12 मुलं माझ्या ताब्यात, माझ्या एकट्याच्याच ताब्यात द्या म्हटलं, बाकी कोणी नको. 1-2-4 कॅन्डिडेट मागं बसा, काय पाणी बिणी कोणाला लागलं तर. 4 तास मुलं माझ्या ताब्यात द्या म्हटलं. आणि नंतर ती मुलं जेवतात. 2:30 वाजेपर्यंत पाठांतर वगैरे आम्ही त्यांना काही देतो, हे करतात. यानंतर 2:30 ते 4:30 परत मुलं वेगवेगळ्या ठिकाणी योगेश भाऊ आमचे प्रवचन शिकवतात, मी कीर्तन शिकवतो. आणि 4:30ला मुलं हुंदडायला बाहेर भरपूर खेळतात, दमतात. 6:30 पर्यंत मुलांनी दमायचं. चांगली दमली पाहिजे ना. परवा एक बाई म्हणल्या, बुवा आमचा मुलगा फुटबॉलमध्ये फर्स्ट आला. वा म्हटलं, तो फुटबॉल प्लेअर आहे का? नाही, ते कम्प्युटरवर. हात मेलं लक्ष म्हणलं. आणि 6:30ला मुलं करुणाष्टक म्हणायला बसतात. बरं, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. रघुनायका काय मागावे कळेना. असं अष्टक म्हणतात. मुलांच्या मध्ये जसा आपण IQ डेव्हलप करतो तसा EQ पण डेव्हलप करायला पाहिजे. इंटेलिजंट कोशंट डेव्हलप करतो की नाही, तशी त्यांची श्रद्धा, इमोशनल कोशंट सुद्धा डेव्हलप केला पाहिजे. याकरता करुणाष्टक आहेत. आणि 7-7:30ला मुलं जेवायला जातात. 2 वेळा नाश्ता, हे सगळं असतं. मला हे का सांगायचं आहे, त्यातला अतिपरिचय अवज्ञा मला सांगायचं आहे. आता इतका चांगला वर्ग घेतो, बाहेर वर्गाला मी माझ्या मुलांना 2 मुलं आहेत, दोघांना म्हटलं चला वरती. आणि ही मुलं खरंच 5ला उठायला लागली हो पहाटे. किती दिवस वर्ग असेपर्यंत. घरी आल्यावर काय करतील बाबा, फार तर 2 फटके देतील, फटके खाऊन परत झोपू, असं होतं. ते सगळीकडेच होतं. बघा, आपली मुलं बाहेर गेली की सगळे लोक स्तुती करतात, किती शिस्तीत आहे तो मुलं तुमची, किती शिस्तीची आहेत. काय ते आपल्याला माहिती असतात. किती पटलं सगळे असं करायला लागले. याचं महत्त्वाचं कारण अतिपरिचयात अवज्ञा. मी तुला अनुग्रह देणार नाही, पण मी एक सांगतो, तुझी तळमळ असेल ज्ञानाची तर तुला ज्ञान देणारा मुलगा तुझ्या पोटी जन्माला येईल. एक व्रत सांगतो, ते व्रत कर. आणि देवहूतीने व्रत केलं आणि त्या व्रतानंतर मुलगा जन्माला आला. त्याचं नाव श्री कपिल भगवान की जय. कलकत्त्याला हा अवतार झालेला आहे. वडिलांनी त्याची मौंज करून दिली आणि ते म्हटले होते, एक मुलगा झाल्यावर मी संन्यास घेईन, त्याप्रमाणे ते निघून गेले.
नुसते म्हटले नाहीत, निघून गेले. आता त्या ठिकाणी दोघच जण राहत आहेत, आई आणि मुलगा. तो आई आता साधारण हा थोडा म्हातारपणी झालेला मुलगा आहे आणि 7 वर्षाचा तो मुलगा. एक दिवस तिनं प्रश्न विचारला, बाळा, एकदम तिला असं वाटलं, असा छान लंगोटी परिधान केली आहे, छान असा स्वस्तिकासन घासून, म्हणजे उजवं पाऊल डाव्या पाऊल गुडघ्यावर ठेवल्यानंतर त्याला स्वस्तिकासन म्हणतात, असं स्वस्तिकासन घालून हा मुलगा बसलाय, शांत ज्ञानमुद्रा. गौतम बुद्धांची, श्रीपाद श्रीवल्लभांची, शंकराचार्यांची ही मुद्रा आहे बघा, ज्ञानमुद्रा. असा बसलेला होता शांत. आणि एकदम हिला आठवलं की याचा अवतार मला आत्मज्ञान देण्याकरता आहे, आणि चक्क तिनं त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. सद्गुरुनाथ महाराज की जय. अर्थात मुलानंही नमस्कार केला. आई, हे काय उलट आज, मी तुला नमस्कार करायचा ना? ती म्हणाली, नाही रे बाळा, नम्र भाव गुरु पायी मनहा, नम्र भाव गुरु पायी ममहा, नम्र भाव गुरु पायी ममहा. मज भवती सुख सारे जमले, मज भवती सुख सारे जमले. मज भवती सुख सारे जमले, गुरु न मनाविण वाया गेले, गुरु न मनाविण यत्न करीत अजी प्रेमे शुभ दिन, नम्र भाव गुरु पायी ममहा, नम्र भाव गुरु, नम्र भाव गुरु, नम्र भाव गुरु पायी ममहा. मी आज आई म्हणून नमस्कार नाही करत आहे, मी तुला तू सद्गुरू आहेस म्हणून नमस्कार करतोय. हसले, प्रगल्भ हसले. बरं, बॅलन्स कशाला म्हणतात? समतोलता. आपल्याला कोणी नमस्कार करायला नको 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 असं अंगावर कुत्रा आल्यासारखं नको 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 करू दे की नमस्कार. ही संस्कृती नको का टिकायला? छान नमस्कार करावा, छान आशीर्वाद द्यावा. कंजूषपणा काय? कल्याण होते तुझं देवाच्या कृपेनं म्हणायला काय जातंय? ही संस्कृती टिकवायला पाहिजे. नमस्कार सुद्धा व्यवस्थित करावा. हल्ली मुलं अशी नमस्कार करतात बघा, सिरियल स्टाईल. गुडघ्याला हात लावून आई बापाच्या, इथे तुमचे मेंदू आहेत, इथे तुमचे मेंदू आहेत. अजिबात स्टायलिस्ट होऊ नका. छान 2 हात असे जोडून नमस्कार करा, व्यवस्थित वाकून नमस्कार करावा. एक मी बोललोय, परत पुन्हा आवृत्ती करतो याची. स्टायलिस्ट अजिबात होऊ नका. हा, स्टाईल मारून नका असा अर्थ नाही, पण मूळ परंपरा सोडून ती स्टाईल नको. योगा स्टाईल म्हणून करू नका, योगा पतंजलींनी सांगितलंय म्हणून करा. असो बाळा, मला तू एकच सांग, तुझे वडील अत्यंत आनंदात होते, त्या आनंदाची माता शांती आहे असं म्हणाले. ती शांती मला कशी मिळेल? आणि इथून कपिलांच्या वय वर्ष 7, कपिलांच्या मुखातून ज्ञानगंगा सुरू होते.
त्या गीतेचं नाव आहे कपिल गीता. सांख्य. आपण आमच्या डोक्यात लगेच बऱ्याचदा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना असं वाटतं शंकराचार्यांनी सांख्य खोडलंय ना. शंकराचार्यांनी जे सांख्य खोडले ते ईश्वर कृष्णांनी लिहिलेलं. ईश्वर कृष्ण म्हणजे काशीतले भाष्यकार जे होऊन गेले त्यांनी लिहिलेलं खोडलेलं आहे. कपिलांचं सांख्य खोडलेलं नाही. ज्याला हे सगळं माहीत नाही तो फार लकी आहे, एवढंच सांगतो. माहिती आहे त्यांनी मात करा याच्यावरती. असो, आता तिकडे जायला नको. पण इथलं सांख्य एक वाक्य बोलून ठेवतो, जर काही कुठे काही ऐकलं तर लक्षात ठेवाले. हे कपिल सेश्वर सांख्य सांगणारे आहेत. कपिलाने बोलायला सुरुवात केली. ही कपिलगीता मी आपल्यासमोर व्यवस्थित सांगणार आहे. काही तर नीट जेवूया ना. कपिलगीता. कपिल भगवान सुरू करतात. माते, या जगामध्ये सगळेजण सतत सुखाकरता धडपड करत असतात. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणीच भावे ना जीवे. कोणी सुद्धा नाही. मुंगी सुद्धा सुखाकरता धडपड करते. हत्ती सुद्धा सुखाकरता प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. महामूर्खातला महामूर्ख मनुष्य सुद्धा अकारण काही करत नसतो. त्याचा सुद्धा काहीतरी हेतू असतो. आपण म्हणतो तो पाप करतो, तो काही दुःखाकरता करत नाही, सुखाकरताच करतो. तो म्हणतो आपण पुण्य करतो, तो कशाकरता करतो? उदाहरण दिले त्यांनी. एखादा मनुष्य सकाळी मंदिरात जातो आणि त्या मंदिरातल्या गुरुजींना विचारतो, गुरुजी पूजा झाली असेल तर तीर्थ द्यावं. देवाच्या अंगावरचं आलेलं पाणी त्यात प्रसाद आलाय असं गृहीत धरून तो पळीभर ते एवढं पाणी देवाच्या पायावरचं पाणी पितो आणि म्हणतो अज्ञान मूल हरणम जन्मकर्म निवारणम श्री गुरु वा श्री देव पादोदकं तीर्थम जठरे धारयाम्य. किती का पाणी प्याला तो? पळीभर. पण हेतू माझी सगळी दुःख जावीत, अज्ञान जावं, सुख असावं. एवढं पळीभर पाणी पिण्यामध्ये सुद्धा हेतू आहे सुख व्हावं. एखादा मनुष्य संध्याकाळच्या वेळेला मध्य मंदिरात जातो आणि पळीभर नाही, पेगभर. तो मंत्र नाही म्हणत, तिथले पण मंत्र आहेत माहिती आहेत मला. गालिब म्हणाला न पीना हराम है, न पीना हराम है, न पिलाना हराम है, पीने के बाद होश में आना हराम है. तो जो काय दारू बिरू पिणारा मनुष्य तो काय दुःखा करता पितो का? महाराष्ट्रात कर कमी केला, काय दुःखा करता केला का कमी? बरं, कोणी काही टिकरी बॉर्डरला जाऊन अनुष्ठान केलेलं नाही आहे, अनशन केलेलं नाही आहे की महाराष्ट्रातल्या दारूचा दर कमी करा, केलं का काही कोणी? म्हणून म्हटलंय नामदेवानी न मागे तयाची रमा होय दासी. असो, ज्यांना कळलं ते. आपल्याकरता तीर्थ आणि दारू हे विरुद्ध विरुद्ध असेल, पण शास्त्र असं जाणतं की हे दोघंही सुखाकरताच प्रयत्न करतात. एखादा मनुष्य दान धर्म करतो सुखाकरता आणि एखादा मनुष्य चोरी करतो, त्याला दुःख पाहिजे का? एकाला पकडला चोराला आणि न्यायाधीशाने प्रश्न विचारला, तू 4 वेळा का त्या साडीच्या दुकानात चोरी केली? बोल, 4 वेळा का केलीस? तो म्हणला, साहेब मी खरं एकदाच चोरी केली होती, 3 वेळा बदलायला गेलो होतो म्हणलं मी साडी. मी विनोदानं बोललो तरी मुद्दा लक्षातच ठेवायचा की चोरी करणारा मनुष्य काय दुःखा करता करतो का? एखादा मनुष्य लक्षावधी रुपये खर्च करून लग्न करतो सुखा करता. आणि गौतम बुद्धांसारखा, म्हणजे सिद्धार्थ नाव आहे त्यांचं मूळचं, तो मनुष्य अत्यंत सौंदर्यवती पत्नी यशोधरा आणि छोटंसं ते बाळ 6 महिन्याचं राहुल, दोघांना टाकून मध्यरात्री निघून जातो आत्मज्ञानाकरता. तो काही दुःखा करता गेलाय का? प्रपंच मांडतो तो सुद्धा सुखा करता आणि मोडतो तो सुद्धा सुखा करता. या जगातले सगळे प्राणी माते फक्त सुखा करता धडपडतायत. पण सुख या जगातलं जर असेल तर ते दुःख मिश्रित असतं. गोपाळ कृष्णरूपी गवळ्यांनी जसं गवळी पाणी घातल्याशिवाय दूध देत असेल तर ते असं शक्यच नाही. थोडंसं पाणी घेऊनच बसतात ते धार काढायला, असतंच ते चरवीत आधी पाणी, म्हणजे ते उडत नाही.
ज्यांनी धार काढली त्यांना कळेल मी काय म्हणतो. गुरुजी बरोबर बोलतोय ना मी. यांच्याकडे गायी आहेत कोकणात. थोडंसं पाणी असतं तसं आपल्या जीवनामध्ये केवळ सुख इम्पॉसिबल हो, शक्यच नाही. काहीतरी दुःख थोडंसं तरी. नाही तर समर्थांनी कशाला म्हटलं असतं जनी सर्व सुखी म्हटलं असतं का? एक घर होतं, नवरा बायको रिटायर झालेले मोठे ऑफिसर होते. दोघांना शुगर नाही, काही नाही, काही नाही. मुलं परदेशात, मुली पण परदेशात. स्वतःचा बंगला, आरोग्य चांगलं, सगळं व्यवस्थित. सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन येतात, सगळं व्यवस्थित खाऊ शकतात. आणि दुपारी 4च्या दरम्यान नवऱ्याला जाग आली, AC बेडरूममध्ये झोपलेला. बायको पण काहीतरी वाचत बसली होती, काहीतरी शब्दकोडं सोडवत बसली होती. म्हणला चहा करतेस? करते. मग तिनं पटकन चहा केला. 2 मोठे मग, शेजारी मारीची बिस्किटं. आमचं एक बुवा आहे, ते म्हणले चहा आणि मारी एकदम म्हटलं तर शिवी तयार होते. जरा गमतीनं ऐका जरा थोडंसं. आणि खायला सुरुवात केली आणि बोलायला लागला बायकोकडे बघून. आत्ता जर ते समर्थ रामदास कोणते गडावरचे प्रगट झाले आणि त्यांनी जर मला विचारलं जनी सर्वसुखी असा कोण आहे, तर मी छाती ठोकपणे सांगेन की मी आहे. हे खोटं आहे तत्वज्ञान सगळं म्हणले. लोकांना असं त्या धर्म म्हणजे अफूची गोळी तो स्टॅलिन म्हणायचा, रशियाचा अध्यक्ष. धर्म म्हणजे अफूची गोळी. आत्ता जर ते प्रगट झाले तर मी त्यांना सांगेन की मी सुखी आहे आणि याचं कारण तू आहेस. तिलाही बरं वाटलं. चहाचे कप मोकळे झाले, बिस्किटाचे डिश मोकळ्या झाल्या. ती म्हणली मग निघायचं ना? म्हणले कुठं? तुम्ही म्हणला होतात ना पुढच्या रविवारी तुला साडी घेऊन देतो. अगो पण माझी मीटिंग आहे. असंच तुमचं असतं. आता समर्थ प्रगट झाले तर मी त्यांना सांगेन मी दुःखी आहे आणि याला कारण तुम्ही. वातावरण बदललं. सकाळी ऊन होतं, आता आलो तेव्हा काही मला जायचं नाही. म्हणलं मी मीटिंगलाही जाणार. नो नो नो, मला जेवायचं नाही. ती म्हटली मी काय करणारच नाही. इतकं ते तुम्हाला सांगतो 1-2 तासामध्ये असं काही घरातलं वातावरण, दोघांचे चेहरे फुग्यासारखे फुगलेले. ती तिकडे तोंड करून बसली, हा इकडे तोंड करून वाचत बसला. 7 वाजले तोपर्यंत. इतक्या 7 वाजता फोन खणखणला. लँडलाईन उचलणार कोणी? त्यांचा असला तर बोलायची वेळ. आता बोलायचंच नाही त्यांच्याशी. हा विचार करतो तिचा असला तर. शेवटी खरं बोलायचं झालं तर घरामध्ये स्त्रीलाच ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणून ती उठली. खूप वेळ फोन वाजतो. 1दा वाजून गेले, 2ऱ्यांदा वाजून गेला, 3ऱ्यांदा शेवटी उचलला. कोण? आई. अगं कुठं आहात तुम्ही? मी रमेश बोलतोय अमेरिकेतनं. आई तू आजपासून आई नाही बरं का, आजी झालीस. मुलगा झाला मला. पहिला फोन मी तुला केला. अहो ऐकलं का? इकडे या. काही बोललो का माझी? अहो सगळा राग जाईल तुमचा. इकडे या तरी. आपल्या रमेशचा फोन आहे. रमेशचा आहे? काय रे? अहो आजोबा झालात तुम्ही. हो. कधी झाला मुलगा? हो नॉर्मल डिलिव्हरी. हो नॉर्मल. हां वा खूप आनंद झाला. ठेवला फोन. मग चल येतेस ना? कशाला? साडी. गोष्ट का सांगितली लक्षात घ्यायला. असं जीवन आहे की नाही आपलं? बोला. दुःखमध्ये स्थितम सुखम, सुखमध्ये स्थितम दुःखम, एतद विद्या समासेन सुखम दुःखंच प्रोक्तये. असं आपलं जीवन जातं की नाही? बोला. कभी खुशी. धन्यवाद. आणि सगळं अख्खं जीवन यात जातं. ते आंदोलन असतं ना झोपाळ्यावर. एकदा इकडे, एकदा हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून आई खरा शहाणा जो असतो ना तो सुखातही रमत नाही आणि दुःखातही रमत नाही. न तेषु रमते बुधा.
या दोन्ही गोष्टी प्रारब्धाप्रमाणे पूर्वी केलेल्या कर्माप्रमाणे मला फल देणार आहेत. त्यामुळं त्यातनं मी सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हे मी ठरवायचं आहे. समोरचा प्रसंग तुमच्यावर कंपल्शन करत नसतो, याला सुख मानावा याला दुःख माना. आपली इन्व्हॉल्वमेंट जशी असती, आपला इंटरेस्ट जसा असतो ना, तसे आपण सुख वा दुःख मानतो. म्हणून ही मानसिकता घडवली पाहिजे. सायकॉलॉजी म्हणतात तशी. हळूहळू एका मिनिटात ते घडणार नाही आहे. आणि इतकी सवय लागली आहे मनाला प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व व्हायची. म्हणून यातनं बाहेर यायचं असेल तर एकूण 14 पायऱ्या आहेत. नीट ऐका, 14 पायऱ्या. ज्याला असं वाटतं की मला स्वतःला या शुद्ध अशा आनंदाची अनुभूती यावी, त्यानं पहिली गोष्ट काय करावी? फर्स्ट स्टेप. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? काय करावं? कुठल्या संस्थेत नाव नोंदवावं का? दुपारी चुरमुरे खा, संध्याकाळी मोड आलेले धान्य खा, असं काही आहे का? डाव्या नागपुडीनं श्वास घ्या, उजव्या नागपुडीनं जीव सोडा. काय संबंध आहे याचा? ज्याला खरंच सुखी व्हायचं आहे, नीट ऐका बरं, ज्याला खरंच सुखी व्हायचं आहे त्यानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत आनंदानं आणि उत्तम कर्म करावं. इतके स्तर आहेत कर्माचे. आपलं शरीर स्वच्छ ठेवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपले कपडे स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. समर्थांनी हे सगळं सविस्तर वर्णन केलंय. सदा दात घासोनी तोंडा धुवावे, कळाही न घाणे रडे बा नसावे. मध्यंतरी तो एक हे आला होता जगातला, काय म्हणतात त्याला, सर्वे. 70% लोकांच्या तोंडाला वास येतो. तरी म्हटलं ते आमच्याकडे आले नाहीत भारतात, तर ते मेलेच असते म्हणलं. म्हणजे कर्म करावं म्हणजे काय स्वयंपाक करावा नाही, ते नंतर आहे. आधी माझं शरीर स्वच्छ असलं पाहिजे. अहो, कोणता कपडा कधी वापरावा याचा विवेक असावा. सविस्तर दिलं याने. माझी प्रत्येक कृती लॉजिक पाहिजे त्याच्या मागे. स्वच्छता, शरीर, वाणी, मन आणि धन या 4 गोष्टींची स्वच्छता. माझी सगळी कर्तव्य मी उत्तम करावीत. त्या कर्तव्यामध्ये आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. बाकी सगळं नंतर आहे. जो स्वतःचं कर्म उत्तम करतो त्याला तिथेच आनंद मिळायला सुरुवात होते. बघा, आपण स्वयंपाक करतो. उदाहरण मी नेहमी हे देतो. स्वयंपाक करतो, नेहमीच करतो, पण काही वेळा फारच नीट करतो. नेहमी चांगला करायचाच प्रयत्न करतो, पण काही वेळा मुलगी येणार आहे, अमेरिकेतनं येणार आहे, जावई बुवा येणार आहेत, पहिल्यांदाच येणार आहेत, 6 महिने झालेत लग्नाला, सासू सासरे पण बरोबर आहेत, डायरेक्ट इकडंच उतरणार आहेत, आपल्या घरीच येणार आहेत. असं एक एक गोष्टी वाढवा. किती मन लावून स्वयंपाक करते गृहिणी ती. म्हणजे घरी स्वयंपाक करणाऱ्यांकरता हे उदाहरण आहे. कारण आमच्याकडं काही पुण्या मुंबईला ट्रेंड झाला आहे हल्ली, सगळ्यांनी बाहेर चला. त्यांचे अंधेरीची बुवा होते, आता नाही आहेत. ते म्हणले पूर्वी माणसं घरात जेवायची आणि सकाळी नदीवर जायची, आता बाहेर जेवतात. सगळं स्वच्छ बोललं पाहिजे का? हा नाईलाज आहे, अगतिकता आहे. आणि तुम्ही बाहेर खाल्लं तरीसुद्धा त्याचा दोष आहे, पण तो कमी आहे तुलनेने. असं छान स्वयंपाक करता, अगदी बारीक सारीक गोष्टीत तुम्ही लक्ष घेऊन कारण जावई बुवा येणार आहेत. सगळं तुम्ही नीट करता. मी त्याचा तपशील वाढवत नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की अगदी बटाट्याची भाजी चांगली केली, आमटी चांगली केली, 2 भाज्या केल्या, 2 पातळ म्हणजे आमटी केलीत नाही, अजून कुठली तरी पातळ भाजी केली, 2 कोशिंबिऱ्या केल्या, 2 चटण्या केल्या, शिवाय लोणचं आहे, भात केला, अमुक केलं तमुक केलं. आणि तुम्ही ते सगळं छान केल्यानंतर खरंच सासू सासरे म्हणजे विहीणबाई, व्याही बरं का, तो जावई, मुलगी, अजून त्या जावयाची बहीण, समजा असे 7-8-10 लोक आले आणि पोटभर जेवले. आपल्याला काहीही उरलं नाही, फक्त पातेली फोडून खायची शिल्लक ठेवली त्यांनी. मला खरं सांगा, आपल्याला दुःख होतं का आनंद होतो? आनंद झाला की नाही? का आनंद झाला? ते पोटभर जेवले. ते असेच जर हॉटेलात जेवले असते तर एवढा आनंद झाला असता नाही. म्हणले आम्ही केलेलं त्यांनी खाल्लं.
जर मर्मापर्यंत तुम्ही गेलात ना तर एक गोष्ट लक्षात येईल, त्या तुम्ही मनापासून केलेल्या कर्माचं फल जर काय असेल तर चित्तशुद्धी आहे, त्यामुळे तुम्हाला आनंद झाला आहे. मग मला सांगा, असा जर एकदा आनंद होत असेल तर असं रोज करायला काय हरकत आहे? झाडून काढायचं काम आहे मनापासून करावं, स्वच्छतेचं काम मनापासून करावं, जे काय करायचं ते मनापासून करावं. आई, जो असा मनापासून कर्म करतो त्याला एक वेळ अशी येते की ते मन म्हणतं आता साक्षात्कार होऊ दे, की साक्षात्कार होतो, ते मन त्याच्या ताब्यात येतं. म्हणून मूळ संस्कृती आपली इतकी तुम्हाला कर्तव्य तत्पर बनवणारी आहे. जर कोणी असं सांगत असेल की संतांनी समाज देवभोळा बनवला, टाळकुट्या बनवला, देवाचं नाव घेण्याच्या खाली अंधश्रद्धा वाढवल्या, तर त्यांनी मूळ संस्कृती वाचलेली नाही आहे. तुकोबांचा अभंग आहे, साहोनिया टाकी घावे साहोनिया टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे. कुठल्याही मूर्तीचं दर्शन घेताना तुकोबा विचार करतात, याला मी का नमस्कार करतोय? कारण यांनी टाकीचे घाव सहन केलेत. तया रीती दृढ मन करी साधा या साधन. बरं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कष्ट केले, जेही उदंड कष्ट केले तेही भाग्य भोगून ठेले. दासबोध एकदम प्रॅक्टिकल आहेत संत, एकदम प्रॅक्टिकल आहेत आपली सगळी शास्त्र. त्यातला कुठला मुद्दा हायलाईट करायचा हे त्या वेळेला ठरवावं लागेल. असो, म्हणून उत्तम असं कर्म करावं, एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा माते, आपल्या जीवनामध्ये चांगलं व्हावं असं वाटत असेल तर दुसरी गोष्ट, पहिल्यांदा आपलं कर्म मनापासून, दुसरं प्रारब्धानुसार जे मिळेल त्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रॅक्टिस करावा, अभ्यास करावा. प्रारब्धाशी फार भांडायचं नाही, म्हणजे फार तक्रारी, प्रत्येक बाबतीत तक्रारच, हेच बरोबर नाही, तेच बरोबर नाही, तेच बरोबर नाही, तेच बरोबर नाही. अशी माणसं कायम किती चांगलं असलं तरी सगळं भोवती चांगलं असतं बरं का. घरात सोफा सेट आहे, कप बशांचा सेट आहे बरं का, सगळ्या प्रकारचे सेट, स्वतः मात्र आपण तो तुकडोजी महाराजांचा अभंग ऐकला असेल, दारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. दारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हणून प्रारब्ध खूप महत्वाचा हा संदेश आम्हाला देतात. जे काही भोवती असेल ते भगवंताची इच्छा, भगवंता मला मानत नसेल तर माझं नशीब. कारण काही लोक देवाला मानत नाहीत. आमच्या आप्पांकडे एक जण आले होते, स्वामी वरदानंद भारतींकडे, ते वैद्य असताना. ते म्हणले, आप्पा मला रात्री 3च्या पुढे झोप लागत नाही हो, पण बाकी मुलं वगैरे सकाळी 6-7ला उठतात, तोपर्यंत उठून खडबडबडबड केली की ते कटकट करतात. पण मी आंघोळीला गेलो की बादल्या वाजतात, तांब्या वाजतो, ते त्यामुळे उठता येत नाही. म्हणले 3ला कितीला झोपता म्हणले तुम्ही? ते म्हणले 10ला झोपतो. वय किती? म्हणले 80. मग भरपूर झाली की झोप. 10 ते 3 चिक्कार झोप झाली. 3ला उठताय तर ध्यान करा. ते म्हणले मी देव मानत नाही. मग म्हणले तडफडा. देव मानत नसाल तर प्रारब्ध माना, पूर्वी केलेलं कर्म माना. देव मानत असेल तर देवाची इच्छा माना. काय तुकोबांचा अभंग आहे हो. तुकोबांच्या जीवनात दुःख सोडून काहीच नाहीये, फक्त दुःख. एक दिवस आवडीला बोलवलं, फार डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे हो. एक दिवस आवडीला बोलवलं आपल्या बायकोला. आवडे म्हणाले इकडे ये, आता आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. तिला माहिती आहे आपला नवरा वेगळा आहे, आवली आहे. आईसाहेब फार मान होते बरं. तिचा एकच आग्रह की हा काम करत नाही, जेवणार कसा? ह्याला जेवायला मिळत नाही, एवढंच.
आपल्याला एकदम चांगले दिवस येणार आहेत. ती म्हणली कशावरनं म्हणताय हे? ते म्हणले आता वाईट व्हायचं काय राहिलं काय? आता आले तर चांगलेच दिवस येणार आहेत म्हणे. काय असतील ना असे तुकोबा विठ्ठलाला सांगतात. विठ्ठला देवा तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुझं हासे कोण नारायणा. माझं नशीब आहे रे, तू तुझ्या काही संबंध नाही. म्हणून जीवनात जो प्रारब्ध, ज्याला ॲडॉप्ट करणं म्हणतात ना, ॲडॉप्टेशन, हे माझ्या जीवनात असं असणार आहे ते मला मान्य आहे आणि याच्यावर आता मी मात करणार आहे. कारण प्रत्येक वेळेला रोज 30 तक्रार करत राहिलं ना. आणि फार गमतीची गोष्ट आहे, एका जोकरने एका माणसाने एक विनोद सांगितला, खो खो हसले लोक. तोच विनोद त्यानं दुसऱ्यांदा सांगितला, अर्धे हसले. तोच विनोद त्यानं तिसऱ्यांदा सांगितला, असं केलं लोकांनी. तोच विनोद त्यांनी चौथ्यांदा सांगितला, लोक जरा रागानंच बघायला लागले. तोच विनोद त्यांनी पाचव्यांदा सांगितला. एक उभा राहिला आणि तो म्हणला, हो दुसरा सांगा की विनोद, कसले जोकर तुम्ही. त्या जोकरनी फिलॉसॉफी सांगितली, तत्वज्ञान सांगितलं. ते म्हणाले त्याच विनोदाला तुम्ही पुन्हा पुन्हा हसत नाही, पण त्याच दुःखाला पुन्हा पुन्हा रडता की नाही. म्हणून प्रारब्धानुसार जे असेल ते मान्य करण्याचं प्रॅक्टिस करावं. देवाची इच्छा अशी आहे, कितीही वाईट घडो मग प्रयत्न जरूर करावा, शक्य तितका बदलण्याचा प्रयत्न करावा. पण जेव्हा, आणि प्रारब्धाची व्याख्या सांगून ठेवतो, अगदी कमीत शब्दामध्ये इतकी व्याख्या चांगली मिळणार नाही. एक दिवस लक्ष्मणानं प्रश्न विचारला रामरायाला, रामा दादा प्रारब्धाची नेमकी व्याख्या काय रे? ते म्हणले प्रयत्न न करता जे मिळतं, नीट ऐका, प्रयत्न न करता जे मिळतं आणि प्रयत्न करूनही जे मिळत नाही त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि म्हणून ॲडॉप्टेशन तिसरा मुद्दा. माते ज्याला आत्मज्ञान व्हावं वाटतं त्यानं एक अजून गोष्ट करावी, आणि ती म्हणजे आत्मज्ञानी लोकांची नेहमी पूजा करावी. मला तर वाटतं या 14 गोष्टीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, सत्संगात राहा. ज्ञानोबांच्या म्हणजे ज्ञानेश्वरी घ्या, दासबोध घ्या, समर्थांच्या सहवासात राहायचं. म्हणजे त्यांच्या देहाची संगती महत्त्वाची नाही आहे, त्यांच्या विचारांची संगती महत्त्वाची आहे. देहाच्या संगतीत खूप लोक राहिले, त्यांच्यात बदल झाला असं समजू नका. त्यांच्या विचारांच्या संगतीत जे राहिले, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, समर्थ म्हणाले हे माझं खरं स्वरूप सिद्ध आहे. ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वर महाराजांचं खरं स्वरूप आहे. त्यांच्या देहाच्या सान्निध्यात राहण्यात हरकत नाही. समजा प्रारब्धामध्ये असेल नाही त्यांची सेवा, आपण समजा शिष्य आहोत किंवा आपण त्यांच्याबरोबर राहतो, त्यांचे मित्र आहोत आणि मिळाली सेवा तर जरूर करावी, पण त्याहीपेक्षा त्यांच्या विचारांची संगती महत्त्वाची आहे. माझे गुरुजी सांगतात, संतांची संगतीपेक्षा संतांची पंगती महत्त्वाची आहे. प्रश्न विचारला आईनं, बाळा संत शोधायचे कसे? जास्त लक्षणं सांगितली नाही आहेत कपिलांनी, पण एक लक्षण सांगितलं आहे. ते म्हणाले, माते ते वैयक्तिक पातळीवर कितीही दुःख सहन करतील, पण दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही. हे संतांचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. सगळे सुखी असावेत, मी कसा असेल तरी चालेल असं त्यांना नेहमी वाटत असतं. चौथा मुद्दा, ज्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं वाटतं त्यानं धर्मावर नितांत प्रेम करावं. स्वकर्तव्यावर नितांत प्रेम करावं, शास्त्रवचनावर नितांत प्रेम करावं. एक संत गुलाबराव महाराज म्हणून सत्पुरुष होऊन गेले, अगदी आत्ता विदर्भामध्ये त्यांचं चांदूर बाजार माधान नावाचं संस्थानच आहे. आंधळे होते. 8 महिन्याचे असताना त्यांची आत्या फोडणी देत होती आणि ती फोडणी डोळ्यात गेली, असे कडेवर होते आणि डोळे जळून गेले, दोन्ही डोळे गेले. पण या महापुरुषानं 135 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या एका ग्रंथाचं नाव सांगून ठेवतो, साधुबोध. घरी ठेवा, साधुबोध नावाचं पुस्तक घरात आणून ठेवा. मी विकायला आणलेलं नाही आहे, की आमच्याकडे गडावरही मिळत नाही, चांदूर बाजारलाच मिळेल.
त्यातला एक प्रश्न, मी खूप याची पारायणं केलीत गडावर असताना, प्रश्नाचं उत्तर झटकन द्यायचे ते, झटकन. त्यावेळेला एक पद गाजलं होतं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एका पातळीपर्यंत ते बरोबर पण आहे. पण एकाने प्रश्न विचारला, महाराज धर्म महत्वाचा का प्रेम महत्वाचं? झटकन म्हणाले, धर्मावरचं प्रेम महत्वाचं. कारण तुम्हाला दारू आवडत असेल, धर्म महत्वाचा का प्रेम महत्वाचं? धर्म महत्वाचा आहे, कारण तुम्ही चुकीच्या ठिकाणी जर प्रेम केलं तर. म्हणून धर्मावर नितांत प्रेम करावं. आता मला तो मुद्दा वाढवायचा नाहीये. 5वी गोष्ट, ज्याला साक्षात्कारापर्यंत जायचंय त्याचा आहार सात्विक आणि परिमित असावा. मी किती जेवावं? जेवतोय शेवटी उपरोधिकपणाने एक म्हणले, अहो जरा पाणी बिणी प्या. तो म्हणले, माझा नियम आहे, अर्ध जेवण झाल्याशिवाय मी पाणी पित नाही. म्हणजे अर्धच झालं काय? आणि असे 5-10 वर्ष जेवले की मग इतके धडपडतात वजन कमी करायला. मग डायटेशियनकडं काय जातील, डॉक्टरकडं काय जातील, दर 15 मिनिटाला वजन करतात. ते म्हणले, मी अजून जाऊन आले नाहीये म्हणून वजन जास्त येते. गमतीचा भाग सोडून द्या. लक्षात घ्याल, ज्यांना साक्षात्कार झाला त्यांचे संपूर्ण जीवन नियमबद्ध होती. मी विनोद करतोय असं समजू नका. तुम्ही कमी जेवा असंही नाहीये, योग्य तेवढा आहार घेतला पाहिजे. मी अनेक मठांमध्ये उतरतो, रामकृष्ण मिशन जे आहेत ना त्यांच्या अनेक आश्रमात प्रवचन कीर्तनाला जाण्याचा योग घेतो. मला हैदराबादला सांगितलं, तिथे अद्वैतानंद स्वामी म्हणून होते, आताचे पुण्याचे मुख्य आहेत, पुण्याच्या रामकृष्ण मिशनचे मेन आहेत. ते म्हणाले, बुवा आमच्याकडं नियम आहे की कुठल्या साधकाला किती गुलाबजाम वाढायचे. तो काहीच नको म्हटलं तर याला 2च वाढायचे, याला 4च वाढायचे, असं ठरलेलं आहे की यानं एवढंच जेवलं पाहिजे. आपला संप्रदाय भोजन भाऊ होता कामा नये, ही नियमावली. म्हणून त्यांच्यामध्ये इतके जीवनवृत्ती निर्माण होतात. असो, ज्याला साक्षात्काराकडे जायचंय त्यानं हे सगळं 50शी नंतर करायलाच पाहिजे बरं का. आरोग्याकरताही पाहिजे, साक्षात्काराकरताही पाहिजे. पुढचा 6वा मुद्दा, ज्याला प्रगती व्हावी अशी वाटते परमार्थात, त्यानं काया वाचा मनानं कुणालाही दुखवू नका. शरीरानं तर दुखवू नका, वाणीनं सुद्धा दुखवू नका. आज काय भागवताला वाटतं, आज कुठं दिवस उगवला. हा विनोद चालेल, पण काही लोकांना असं उपरोधिकपणानं बोलल्याशिवाय बोलताच येत नाही बघा. एक कोरोनाची लस घ्यायला पेशंट गेला, हा म्हणला दुखत नाही ना. डॉक्टर शांत, किती दिवस ताप येईल मला? डॉक्टर शांत. परिणाम होतो ना याचा लसीचा? डॉक्टर शांत. अहो काहीतरी बोला. ते म्हणले, आमच्याकडं टोचून बोलायची पद्धत आहे, आधी टोचतून मग बोलतो. मी परवा ज्या ग्रंथाचा उल्लेख केला होता, कर्म विपाक मदन मीमांसा, त्यामध्ये उल्लेख वाचला मी, जे लोकाला वाणीनं दुखावतात त्यांना फुफ्फुसाचे रोग होतात. म्हणून होतं बघा, जेव्हा माझ्या हातात सत्ता असते ना त्यावेळेला नाईलाज म्हणून ऐकणारात आता ही मुलं, समजा उदाहरणार्थ माझ्या हाताखाली, आता इलाज नाही ऐकूनच घेणार आहेत. मग मी बोलतो. इलाजच नसेल तर मग गप्प बसेन मी. पण ही जी माझी सत्ता असताना ज्या वेळेला मी लोकाला दुखावतो, अकारण दुखवतो, सासू सुनेला दुखवते. आमच्या वेळेला असं नव्हतं बाई. हे जे आहे ना, हरकत काही नाही, तिला बोलायलाच पाहिजे. आणि तिला माझं तर नेहमी म्हणणं असतं की ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी पहिल्यांदा सुनेला समोर घेऊन बसायचं. हे बघ बाळा, मी तुझी सासू नाही, मी तुझी आई आहे. मी तुला ओरडणार, तुझी आई ओरडली तू रागवशील? तू तुझ्या आईच्या कुशीत शिरतेस तशी तू माझ्या कुशीत शिरायचंस. मी काही बोलले तर इगो प्रॉब्लेम करायचं नाही, तू काही मला बोलली तर मी ते मनावर घेणार नाही.
मुलाची पत्रिका बघू नका, सासूची आणि सुनीची बघा. प्रॉब्लेम तिथं येतो. पहिल्याच दिवशी हे करायचं. नंतर तुम्ही प्रवचन ऐकून नंतर ॲडजस्ट करू शकत नाही. एकदा ते निर्माण झाले ना, म्हणून प्रवचन कीर्तनाला जा. एक मनमोकळा संवाद असावा. असं जवळ घेऊन सुनेला बोल, मी तुझी आई आहे, मी तुला ओरडणार. मी असे अनेक घरं पाहिली आहेत. कथा कीर्तनाच्या निमित्तानं अनेक घरी. एक जण सांगत होत्या पुण्यातल्या, ते म्हणले माझी ही सून नाही, माझं हे सोनं आहे. किती अभिमान वाटत असेल हो त्या सोनेला. मी हे का सांगतो, टोचून बोलण्याचे प्रसंग जिथे जिथे येतात तिथे हा विषय वापरला पाहिजे की मी नाही बोलणार. फक्त काया वाणी नव्हे, मनात सुद्धा वाईट येऊ द्यायचं नाही. तशीच आहे ती टवळी. ज्याला भगवंताची भेट व्हावी वाटत असेल त्याला किती पवित्र चित्त लागेल सांगा. तुम्हाला जर कोणी बोलावलं, तुम्ही कोणाच्या घरी गेलात आणि त्यांनी खुर्ची दिली बसायला, पहिल्यांदा काय करता हो तुम्ही? ती खुर्ची नीट आहे ना बघता का? धूळ पुसायला दिली मला, बसलं की धूळ पुसली गेली. हां, बघतो की नाही? मग भगवंत ज्या चित्तामध्ये येऊन बसणार आहे ते चित्त पवित्र पाहिजे की नाही? बोला. सगळे संत का एवढे महान झाले? कारण त्यांच्या मनात सुद्धा वाईट नाही हो. कलकत्त्याला होऊन गेलेले आहे. आपण ईश्वरचंद्र विद्यासागर ऐकले असतील, ठाकूरांचे शिष्य. ठाकूर त्यांच्याबद्दल म्हणायचे, आत्तापर्यंत नाले खूप पाहिले, ओढे खूप पाहिले, विहिरी खूप पाहिल्या, तलाव खूप पाहिले, पण आज ज्ञानाचा सागर पाहिला, असं ईश्वरचंद्रांबद्दल म्हणायचे. इंग्रज लोक कसे आपल्यावर अन्याय करतात असं एक नाटक होतं. सगळं भारतीय लोकांनीच केलेलं होतं. ते नाटक बघायला असे आपण कसे बसलाय असे बसले होते आणि नाटक सुरू होतं स्टेजवर. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर बघत होते ते नाटक. आणि आपल्या भारतीय लोकांना ते इंग्रज लोक असे फटके मारायचे, वाटेल तसे आपल्यावरती जुलूम करायचे. ते पाहिल्यावर ईश्वरचंद्र इतके चिडले, त्यांनी पायातला बूट काढला आणि त्या इंग्रजाचं काम करणारा जो आपला होता त्याला फेकून मारला. त्यानं तो झेलला आणि त्यांनी आपल्या घरी शोकेसमध्ये ठेवला. मला मिळालेलं सगळ्यात चांगलं बक्षीस, मला माझं काम जमलं. असं ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणजे कसा अभिनय. इतका जर कलकत्त्यामध्ये जाणार, त्यांचं हवेली जी होती ती हवेली स्वतः आई झाडायची. त्यांची आई झाडायची, स्वच्छता करायची, अंगण झाडायची. आणि तो कचरावाला यायचा तर असं कोपऱ्यात लावून ठेवायची. आता ते सगळ्यात पाला पाचोळा अमकं तमकं लावलं की शेजारीण सगळा तिच्याकडचा कचरा यांच्यात टाकायची. बरं आधी टाकलं तर चालेल, पण ही ती वाट बघत बसायची, हिचं सगळं झाडून होऊ द्या मग कचरा टाकूया. तिचं ते झाडून झालं की ती कचरा टाकला की ही पुन्हा झाडायची आणि तिथे नेऊन तिचाही कचरा लावायची. हे ईश्वरचंद्र विद्यासागरांनी पहाटे ब्रश दंतधावन करता करता पाहिलंय. म्हणले माझ्या आईला ताप होतो. पण कलकत्त्याचे सगळे ऑफिसर त्यांना मानायचे. म्हणले हिला डोस देऊ का जरा, पोलिसांच्या तक्रार करू का हिची? नको म्हणे, राहू दे रे. ईश्वरचंद्र विद्यासागर कसे घडले याच्याकरता ही कथा आहे. नको रे, राहू दे, नको का. तो म्हटला नाही नाही, तुला किती ताप होतो? असो महिनाभर ते विचारत राहिले. शेवटी म्हणले मी तुला विचारणार नाही, मी आता पोलिसांच्या तक्रार देणार आहे, ती मुद्दाम तुला ताप देते शेजारी. आई म्हणली तुला कृष्णाची शपथ आहे, असलं काही करू नकोस, माझी केस मी सोडवते, तू त्यात पडू नको, तू तुझं काम कर. एकदम स्ट्रॉंग होत्या हो या आया. शेवटी ईश्वरचंद्र विद्यासागर आपल्या आईवर भडकले. अगं किती दिवस तू कचरा काढणार आहेस? आईचं वाक्य, तिच्या मनातला माझ्याबद्दलचा कचरा संपेपर्यंत. काय माणसं होती हो ही. सातवी गोष्ट माते, ज्याला जीवनात पुढं जायचंय त्यानं अस्तेय. अस्तेय याचा अर्थ चोरी. स्तेन म्हणजे चोर. चोरी कधी करू नये. चोरी म्हणजे काय? आपण त्यांच्याकडे जाऊन पाकिट मारायला पाहिजे असं नाही आहे. जे माझं नाही आहे ते मी कधी घेऊ नये. आता आम्ही इथे जिथं उतरलोय, आमची व्यवस्था आदरणीय सहस्रबुद्धेताईंच्या नवीन फ्लॅटमध्ये केली आहे. आता पहिल्या दिवशी सगळं स्वच्छच होतं. माझ्या खोलीत म्हटलं कोणी झाडायला येऊ नका, माझं जरा सोहळं ओळ असतं, या छाटीला चिवायचं नाही, अमक्यालाच नाही. ते गडावरचे पीळ बसलाय जरा संस्कारांचा. तर माझी खोली मी समजा झाडून स्वच्छच आहे, पण समजा मला झाडावी वाटली म्हणून मी काल झाडू हातात घेतला, मला एक स्क्रू दिसला. एवढा केवढा आहे तो? एवढासा. आता तो कशात जाणार आहे थोड्या वेळाने?
आणि तो टाकला जाणार आहे की नाही, मग मला उपयुक्त आहे म्हणून मी जर घेतला आणि बॅगेत टाकला तर शास्त्राप्रमाणे ती सुद्धा चोरी झाली. एवढीशी जरी चोरी केली असेल तरी सुद्धा आपल्याला साक्षात्कार अडतो. आठवू नका आपलं काही स्वतःच. एका माणसानी आपल्या ऑफिसमधल्या लोकांना घरी जेवायला बोलवलं. निरोप समारंभ होता, रिटायर होणार होता म्हणून. तर ते येणार होते 11 वाजता. 10 वाजता त्यांनी सगळं घर आवरलं आणि टी व्हीवरचं ते घड्याळ अमकं तमकं सगळं लपवून ठेवायला सुरुवात केली. मित्र येणार आहेत, मित्र येणार आहेत, मित्र. बायको म्हणली, तू चोरून नेतील का? घेऊन जातील? नाही, ओळखतील. असते छोट्या छोट्या गोष्टी करता साक्षात्कार अडतो हो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ज्याला पुढं जायचं आहे त्यानं जीवनामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टींचा संग्रह करू नका. किती संग्रह करतो मनुष्य. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाचा अंत. वियोगार्थ मिलन होते नियम हा जगाचा, पराधीन आहे जगती. किती जमवायचं, इतकं जमव. माझ्या गुरुजींच्या बरोबर मी एका घरी भेटायला गेलो होतो. त्या आजी अशा 55 वर्षाच्या होऊन गेल्या म्हणून त्यांनी जे मला माझ्या गुरुजींना बोलवून मी आपला नुसता बरोबर गेलो होतो. त्यांनी कपाट उघडून दाखवलं. माझ्या गुरुजींना प्रश्न विचारला. म्हणले, गुरुजी माझ्या आजीच्या 800 साड्या पॅकिंगमधनं न काढलेल्या तशा आहेत, काय करू? बरं, त्या बाईनं स्वतःही नेसले नाहीत बरं का, कोणाला दिल्या पण नाहीत. काय करायचं? किती बरं, किती लागतं? एक प्रपोर्शनेट प्रपंच करता आला पाहिजे, मला बरोबर आहे. पण इतकं 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 जमा करतात माणसं. माझा एक मित्र परवा सांगत होता, त्यांनी बोरिवलीतून ठाण्यात फ्लॅट घेतला, काळे आडनाव त्याचं. तो म्हणला, मी वरनं सगळं साहित्य काढलं तेव्हा व्हॅक्यूम क्लीनर घेतला होता बायकोच्या वाढदिवसाला गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी. तो म्हणला, वरनं खाली काढल्यावर झाडूनही झाडला. म्हणून हा आता जगात ट्रेंड पडतोय, मिनिमायझेशन. मिनिमाइज, कमीत कमी याच्यात मला राहता आलं पाहिजे. आणि विशिष्ट वयानंतर माणसानं हे करायलाच पाहिजे, म्हणजे मनुष्य अंतर्मुख व्हायला सोपं जातं. अहो, दिल्याचं समाधान सुद्धा इतकं असतं माहिती का. देऊन टाक. तुम्ही काय मला द्या म्हणत नाही मी. तर त्या ह्याला गोव्याला म्हण आहे, पादरीचो शर्मव चर्चित, कोकणी भाषेत. पादरीचो म्हणजे तो पोपला पादरी म्हणतात ते कोकणी भाषेत. पादरीचो शर्मव म्हणजे प्रवचन, चर्चित म्हणजे चर्चमध्ये. ते म्हणले फक्त चर्चमध्ये प्रवचन, घरी कुठं तो वागतोय तसा. एक दिवस त्यांना असंच सांगितलं, सगळं देऊन टाका, देऊन टाका, देऊन टाका. आणि नंतर तो 2 तासांनी घरी गेला तर सुनेनं सगळं साहित्य बाहेर मांडलं होतं, फ्रीज अमकं तमकं, आणि तू हे घेऊन जाते. तो ओरडला, अगं काय करते सुनबाई हे? ते म्हणले, मगाशी मी प्रवचनाला आली होती तुमच्या. गप्पा बस म्हणले, लोकांना सांगून सांगूनच मी ते जमा केलं होतं. असं नाही बरं. कपिल सांगतात, माते जो असा फार सगळं दासबोधात आलंय, उत्तम पदार्थ दुसऱ्या असा द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपुला. देवाची पूजा अर्चेची उपकरणे, योग्य तेवढे कपडे, योग्य तेवढं साहित्य असं छान ठेवावं, नामाला बसावं. मी इथे नेहमी शिवबाबा कामतांची कथा सांगतो. बेळगावला एक महापुरुष मी पाहिला, 20 वर्षापूर्वी त्यांच्याकडे मी नाश्त्याला गेलो. ते म्हणले, बुवा 16 वर्षानंतर माझ्या घरी कोणीतरी आलंय. 2च कॉर्ड, 2च गाद्या, 4च पलंगपोस, 3-4च ताटं, 1च सिलेंडर, पत्र नाही घरी, वर्तमानपत्र नाही, TV नाही, फोन नाही. आत्ता मुलांनी त्यांना फोन घेऊन दिला. मुलं मोठी ऑफिसर आहेत बरं, बँकेत परदेशात आहेत, एकदम मोठे आहेत. एक 6 महिने फक्त नातेवाईकांच्याकडे फिरले. मला आणि माझ्या बायकोला नामाला बसायचे. आम्ही गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहोत, आपण ओळखत असाल त्यांना. आम्हाला 13 कोटी झाल्याशिवाय मरायचं नाही दोघांना.
म्हणून आम्हाला लग्नाला आणि कार्याला यायला जमणार नाही हे सांगायला आलो आहे. तुम्ही आम्हाला फोनसुद्धा करायचा नाही, आम्ही नामाला बसतोय, आम्हाला क्षमा करा. आणि झाला 13 कोटी आता त्यांचा 2-3 वर्षापूर्वी. महाराजांनी त्यांना दर्शन दिलं, मी तुम्हाला नंबर देईन, भेटून या बेळगावला जाऊन. काही नाही हो, अगदी साधे. असे बोलायला लागले की प्रेमाचा झरा वाहतो त्यांच्याकडनं, असं वाटतं इतके प्रेमानं बोलतात. त्यांना म्हटलं मी काय महाराजांची कृपा ना, महाराजांची कृपा म्हणाले ब्रह्मानंदांवर, आपल्यावर त्यांची दया म्हणाले. याचा जो आनंद आहे ना तो तुमच्या मस्त प्लेजर ऑफ पोझिशन, मस्त अशा यंपाला गाडीत नाही हो. हा प्रारब्धानं ते असेल तर टाकून द्या असा मुद्दा नाही आहे, पण ही फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतात. आवश्यक ते गोष्टींपेक्षा जास्त त्याचा संग्रह करू नका. 9वी गोष्ट, सातत्यानं शास्त्राचं अध्ययन करत राहा. अपडेट आणि अपग्रेड होत राहावं. रोज काहीतरी वाचावं, रोज तुकोबा वाचा, ज्ञानोबा वाचा, काहीतरी 4 ओव्या वाचा, रोज वाचा. जसे आपले मोबाईल आपण अपग्रेड करतो ना, कम्प्युटर अपग्रेड करतो, हे नको अपग्रेड, ते अपग्रेड. आणि हे 15व्या शतकातलं काय उपयोग आहे. म्हणून मला ज्ञानोबा रोज, मी खरं सांगतो आपल्याला, 1 तास व्यायाम, 1 तास सद्ग्रंथांचं वाचन आणि 1 तास साधना, एवढे 3 तास तुम्ही स्वतःला द्या. उरलेले 21 तास प्रपंच करा, असं संत सांगतात. आणि सद्ग्रंथांच्या वाचनाने मनुष्य अपग्रेड होत राहतो, आपोआप आतल्या संकल्पना स्वच्छ होत राहतात. आणि साक्षात्कारी लोकांची पुस्तकं वाचा, कादंबऱ्या वाचू नका. कारण कादंबरी लिहिणाऱ्याचे दोष त्यात आलेले असतात. निर्दोष बुद्धी फक्त संतांची आहे, त्यांना कोणी आपला नाही, कोणी परका नाही. असो, यानंतरचा 10वा, थोडं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. चहा येतोय, 10 मिनिटात तुम्हाला चहा मिळेल. चहा कॉफी काय असेल ते. हां, मी बोलतो ते मुद्दाम बोलतोय. भोंडल्याचा प्रसाद फोडू नका, म्हणजे अजून 10 मिनिटं बसावं लागणार असं त्यांना वाटतं. थोडं नाम गाऊया आणि नामाच्या नंतर एक 5-7 मिनिटाचा प्रसंग बघू, म्हणजे ते आलेला पदार्थही गार व्हायला नको हे आपण बघूया. नाम छान घ्या, टाळी चांगली वाजवा आणि नाम चांगलं घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम। एक मुद्दा सांगतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एक मुद्दा सांगतो आणि थांबूया. नियमाने शास्त्राचा अध्ययन करा म्हणजे संतांचे ग्रंथ थोडा वेळ तरी वाचा. आणि यानंतरची 10वी गोष्ट, आवडीनं सगुणाची पूजा करा. सगळी पूजा शक्य नसली तर दर्शन घ्या. दर्शन घेणं शक्य नसलं अगदी व्यवस्थित मंदिरात जाऊन, तर तुम्हाला आवडणारा जो कोणी असेल देव वा संत, त्याच्या फोटोकडे पहा आणि मनापासून वंदन करा. तुम्ही त्याच्याकरता फार वेळ द्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही त्याला दिल्यानंतर त्याला मिळतं हा गैरसमज काढून टाका. एकदा केव्हा तरी आचार्यांची परापूजा वाचून बघा. म्हणजे आपण पूजा करतो म्हणजे काय उपकार करतो का काय असं वाटतं आपल्याला. आचार्य म्हणाले सगळीकडं तू आहेस, तुला आवाहन कसं करायचं रे. आवाहन म्हणजे आवाहन याचा अर्थ तुम्ही इकडे या, म्हणजे तुम्ही तिथे आहात मी इथे या, याला आवाहन म्हणतात. पूर्णस्यावाहनं कुत्र, सगळ्याचा आधार आहे त्याला आसन काय द्यायचं. सर्वाधारस्य चासनम. पाणी ज्याने निर्माण केलं त्याला काय स्वच्छ करायचं. स्वच्छस्य पाद्यमर्घ्यंच. म्हणून कुठलाही उपचार त्याला बरं वाटण्याकरता नाही आहे, ते आपल्याला बरं वाटण्याकरता आहे. हे मुद्दा लक्षात घ्याल की त्या सगुणाचं मला प्रेम वाटावं. आणि एक खुशकीचा मार्ग सांगतो, शॉर्टकट सांगतो, फक्त कोणाला सांगू नका. आपल्याला आवडणाऱ्या देवावा संताशी, देवाशी किंवा संताशी एकांतात जरा भांडत चला. भांडायचं त्याच्याशी, एकांतात त्याची पप्पी घ्यायची. वाटतं का कधी पूजा करताना कृष्णाची पप्पी घ्यावी, महाराजांना जवळ घ्यावं, महाराजांच्यावर रागवावं. का असं केलं असं वाटतं आपल्याला कधी. तो त्या मूर्तीतनं आपल्याकरता का प्रगट होत नाही माहिती का. आपल्याला असं वाटतच नाही की मूर्तीत तो आहे. फार सगुण निर्गुणात अडकू नका. एकच साधं मला सांगा, देव जर सर्वत्र आहे तर मूर्तीत नाही आहे का. आपण बोलताना बोलतो ना देव काय सगळ्यांच्यात आहे. एखाद्या म्हाताऱ्या बाईला विचारा, आजीला, अहो देव कुठं आहे. म्हटलं यांच्यात आहे, त्यांच्यात आहे, यांच्यात आहे, त्यांच्यात आहे, त्यांच्यात आहे. माझी सुनबाई सोडून सगळ्यांच्यात आहे. महाराज सांगायचे आपण बोलायला खूप शिकलो म्हणले, वागायला नाही शिकलो. एक गंमतशीर गोष्ट ऐका थांबतो. एक गरीब माणूस होता, लय गरीब. लय शब्द सुद्धा भारी आहे की नाही, म्हणून लय भारी. फार गरीब होता. कुठंतरी प्रवचनात असं जाऊन बसला. त्या कीर्तनकारानं सांगितलं रामाची पूजा केली की आपलं दारिद्र्य जातं. थोडेसे पैसे होते, गेला एक पितळीची मूर्ती रामाची आणली. रोज पूजा करायला लागला. त्याला पाणी घाला, अमकं करा तमकं करा, जेवढं काय होतं घरात तेवढं. तसं खडीसाखरेचं नैवेद्य दाखवा, थोडंसं अत्तर लावा, उदबत्ती लावा. 6 महिने पूजा केली हो, पण काही फरक नाही. कसलं म्हणले काय. पुन्हा केव्हा तरी कीर्तन प्रवचनाला गेला. तो कीर्तनकार कृष्णाचा भक्त होता. तो म्हटला कृष्णाची पूजा करत जा, कृष्ण लेटेस्ट आहे. राम जरा थोडा जुना आहे ना. पुन्हा त्या याच्यात गेला. साधारण तेवढ्यालाच कृष्णाची मूर्ती मिळाली, ती आणली. रामाची मूर्ती बाजूला ठेवली कोनाड्यात. आणि कृष्णाला आंघोळ, दही घातलं, दूध घातलं, काय होतं घरामध्ये ते सगळं घातलं. आणि उदबत्ती लावली. चांगल्या प्रकारची उदबत्ती आणली होती. आणि लावल्याबरोबर पटकन पुन्हा विझवली. का
उदबत्तीचा वास रामाला जाईल ना. 6 महिने झाले मी इतकी पूजा केली, पठ्ठ्या पावला नाही, मला त्याला वास जाता कामा नाही. म्हणून समोर जे वातीचा कापूस बिपूस होता तो कापूस काढला आणि रामाच्या मूर्ती घेतली आणि रामाच्या नाकात घातला. बारीक बोळे केले त्या कापसाचे आणि तेवढं केल्यावर रामाच्या मूर्तीत रामराय प्रगट झाले ना. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोपसानंदम कमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं. मग सुरुवातीला काय भाव विभोर होणं, डोळ्यात पाणी येणं, थरथरणं, अष्टसात्विक भावातला मूर्छा सोडून सगळे 7 भाव जागे झाले आणि पुन्हा माणूसपणाचं जागं झालं. तो म्हणला, रामा इतकी जेलसी आहे कृष्णाबद्दल? म्हणले का रे? तुमचंही म्हणलं आमच्यासारखं दिसतंय, माणसांसारखं. काय नाक दाबले की तोंड उघडते? हसले रामाने. का असं म्हणतोस? प्रकट का झाला नाही तितक्या 6 महिन्यात? आत्ता का प्रकट झालात? रामराय म्हणाले, माझी पूजा करताना या मी मूर्तीत आहे असं जेवढं तुला वाटलं नाही तेवढी कृष्णाची पूजा करताना रामाला वास जाता कामा नाहीये, म्हणजे तो त्यात आहे असं वाटलं की नाही. तुझ्या भावाकरता मी प्रकट झालो. मग असे आपण म्हटलं ते असे हो जया अंतरी भाव जैसा. मला तर असं वाटतं प्रत्येकात जर आहे ना तर प्रत्येक देवाला नमस्कार करावा. वेळ काढून करा असं नाही मला म्हणायचं. सहज जमलं, देखला देवाला, नॉट काही प्रॉब्लेम नाही. देव लक्षात ठेवतो. अरे हा जाता जाता थांबला होता, मला नमस्कार केला याने. मी खरं सांगतो आपल्याला, माणसं लक्षात ठेवत नाहीत एक वेळ, पण देवता लक्षात ठेवतात. बरं, माणसं सोयीस्कररित्या विसरून जातात कोणाकरता तुम्ही काही करा, पण एवढंच केलेलं भूत लक्षात ठेवतात. त्या तुळशीतलं, त्या ह्याच्यात तुलसीदास जे होते ना, ते शौचानं आल्यानंतर थोडंसं डबड्यातलं पाणी एका दगडावर होतं, त्या दगडात एक भूत होतं, ते प्रगट झालं आणि त्यांनी मारुतीचं दर्शन करून दिलंय तुलसीदासांना. म्हणून ह्या ॲब्स्ट्रॅक्ट अमूर्त देवता आहेत ना, त्यातले वन ऑफ देम, त्याच्यावर प्रेम करा. काहीतरी एक तुम्ही ठरवा, कृष्ण, दत्त, देव, एकच ते सगळं, ते थोड्या वेळाने येणारच आहे. एक काहीतरी त्यातलं ठरवा आणि त्याच्यावर आवडीनं प्रेमाने एखादा उपचार नित्य म्हणून ठरवा की बाबा मी त्याला नमस्कार करीन, फूल वाहीन. जे पॉसिबल असेल ते करावं. काही वर्षानंतर आपली आध्यात्मिक प्रगती सहज होते आणि सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत जातात. आणि एक वेळ अशी येते की देव म्हणतो, कधी देऊ तुला साक्षात्कार? आज देऊ, उद्या देऊ. प्रपंचातल्या तर गोष्टी सावरतोच तो, पण परमार्थात सुद्धा प्रगती करून देतो. यानंतर 4 गोष्टी राहिल्यात, त्या मी थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी आपल्यासमोर बोलेन. आपण काय कॉफी चहा असेल ते घेऊन या आणि परत बसा. बाहेरच्या बाजूला आपल्याला कॉफी घ्यायची, इथली शिस्त आपल्याला बिघडवायची नाही आहे. आपल्याला विनंती. जय जय रघुवीर समर्थ.